नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्यो नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदे साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्णं पद्मनेत्रं सुहासे वदनं कंठाटोपी च माला दंडकमण्डलुधर कंठ्याकरक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारकं पाहि मां पाहि मां पाहि मां। आता करूया प्रार्थना। जय 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 अघहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा इतिवर्या जय 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 पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडादेशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासे तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुची पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासे करता आणि करविता तूच हव्याने होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगमाने स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागे अधिमध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासे सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेशा वेदांचाही तर्कशास्त्रे शास्त्रांतेही नाव रे विष्णू शंकर एकसरे कोटीत झाले सर्वय मी केवळ अल्पमते करू केवी आपली स्तुती सहस्त्रमुखै निश्चिते शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माता रक्षावे मस्ती समर्था कृपा कटाक्ष दीनानाथा दासाकडे पहावे। आता इथे प्रार्थना नावी जी आपल्या मना कृपा समुद्र यामिना आश्रय दे जय सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसन ये लोकी सौख्य देवन परलोक साधन करवावे दुस्तर हा सागर याचे पावया पहिलं तीर तन्मान चरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बात तुझ्या कृपे किती वर्ण आपले गुण द्यावे मसुख साधन अज्ञांती सोन ज्ञानार्थ उदय प्रगटोपय शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरे भव दुःखे हे नेसो तुझ्या भजने चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने वासुगम दुर्गम जो पंथ व्यवहारे वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगे न यावी असत्यता सत्यविजयी सर्वदा प्राप्त वर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणे समर्था असोने या संसारात प्राशिंत नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम लागे करता आणि करविता तुझ एक स्वामीनाथा माझी या ठाई वार्ता मी पणाची नसेची गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सर्वांनी आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे. श्रीमती महिला असतील त्यांनी अष्टगंध लावायचा आहे. दादा असतील त्यांनी अष्टगंध लावायचा आहे. ओम भद्रम कर्णे विष्णुने आम्ही देवा भद्रभक्ष भीरेजत्रास्ति रंगे तुष्ट वासुतनो विवेशम देवैताय दायो. ओम स्वस्ति न इंद्रो दश्वाहा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न सारक्ष अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पती दधातु. ओम शांती शांती शांती. आचमन करायचंय 3 वेळा. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. 2 पळ्या पाणी तामणात सोडायचंय. ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः. हात जोडून बसायचंय. ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम दक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेंद्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्ण परमात्मने नमः. हातात पाणी घ्यायचंय. प्रणव पर ब्रह्मा ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंद प्राणायामे विनियोगा. पाणी सोडून द्यायचंय. आपल्या उजव्या हाताचे मधले 2 बोट डाव्या नाकपुडीला लावायचे. अंगठा उजव्या नाकपुडीला लावायचा आहे. मनातल्या मनात गायत्री मंत्र म्हणायचा आहे. डाव्या नाकपुडीवर बोट काढून घ्यायचे. श्वास बाहेर सोडायचा आहे. नंतर अंगठा काढायचा आहे. आपल्या उजव्या हाताच्या 5ही बोटांनी प्रथम उजव्या कानाला, नंतर डाव्या कानाला, नंतर तोंडाला स्पर्श करायचा आहे. ओम आपो ज्योतिरस्मोद ब्रह्मा भुवस्वरम. हात जोडून बसायचंय. श्रीमन महागणाधिपतये नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री कुलदेवताभ्यो नमः, श्री इष्टदेवताभ्यो नमः, श्री ग्रामदेवताभ्यो नमः, श्री स्थानदेवताभ्यो नमः, श्री वास्तुदेवताभ्यो नमः, श्री आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः, श्री सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः, श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. आपल्या पोथीची पूजा करायची. हळद कुंकू अक्षता लावून. तीन वेळा नमस्कार करायचा आहे. विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णवे नमः. पोथीचं पान नंबर 12 काढायचंय. मंगलाचरण. सहजयती सिंदूर वदनो देवो यत्पाद पंकज स्मरण वासरमणि उत्तम साम्राशी नाशयति विघ्नानां. या कुंदे तुषहार धवला, या शुभ्र वस्त्रावृता, या वीणा वरदंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती दैवे सदा वंदिता. सामा पातु सरस्वतीनि भगवती निशेष जाड्यापा. मूकं करोति वाचालं पंगु लंघयति गिरिं. यत्कृपातमं वन्दे परमानंद माधवम्. नारायण नमस्कृतं नरं चैव नरोत्तमं. देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुद्रीयतम्. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं. देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. भारत माता की जय.
गायत्री मंत्र 24 वेळा. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. शाबरी मंत्र. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. 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 गणपती अथर्वशीर्ष. शांती मंत्र. ओम भद्रं कर्णेभिः शृणुयामि भद्रभक्षभिर्यजत्रा स्थिरंगे तुष्टवासुतनो विवेशं देवहिताय दायु. ओम स्वस्ति न इंद्रो दश्वाहा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न सारेक्षरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्दधातु. ओम शांति शांति शांति. ओम नमस्ते गणपते तमेव प्रत्यक्ष तत्त्वमसि तमेव केवलं कर्तासि तमेव केवलं धर्तासि तमेव केवलं हर्तासि तमेव सर्वकालविंद ब्रह्मासि तो साक्षात्मासि नित्यम्. वृत्तं वच्मि सत्यं वच्मि आत्मा मम वक्तारम श्रोतारम दातारम धातारम वाणुचानवं शिष्यमपशातातो पुरस्तातो त्रातातो दक्षिणार्थात् अवचतोत्तरातो ध्रातात् सर्वतोमा पाहि पाहि समन्तातो वाङ्मय सचिन्मय आनन्दमय स ब्रह्ममय तो सच्चिदानंदादित्योऽसि त्वं प्रत्यक्ष ब्रह्मासि तो ज्ञानमय विज्ञानमय से सर्व जगदे तत्त्व जायते सर्व जगदे त्वयि तिष्ठति सर्व जगदे त्वयि लम्येष्यति सर्व जगदे त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापनलो नीलो न भातो चत्रादेवाक्पदानि त्वं गुणत्रयात्रिता त्वदीयत्रयातीता त्वकालत्रयात्रिता त्वमूलाधारस्थित्योऽसि नित्यं त्वं शत्रुतात्मका त्वयोगिनोऽध्यायति नित्यं त्वं ब्रह्मास्तं विष्णुस्तं रुद्रस्तं इन्द्रस्तं अग्निस्तं वायुस्तं सूर्यास्तं चंद्रमास्तव ब्रह्मा भुवोस्तरम गणादि पूर्वमूर्चाय वर्णादि तदनुस्वार परत्परार्धे दुलसी तंतारेण हृदये तत्त्वमनुस्वरूपम् गकारं पूर्वरूपम् अकारो मध्यरूपम् अनुस्वार शान्ति रूपम् बिन्दुरुत्तरूपम् नादं संधान सहिता संदेशैषा गणेश विद्या गणकृषि निचित्र गायत्री छंद गणपतिर देवता ओम गण गणपतये नमः. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. एकदन्तं चतुर्हस्तं पाशां कुशधारिणं रथच वरदस्ते वृभान्मुषध्वजम् रक्तलंबोदर शूर्पकर्णकं रक्तवास संरक्तगंधानुलिप्तां रक्तपुष्पे सुभजितं भक्तानुकंपिं देव जगत्कार्यमुच्यतम्. अभिर्वतसृष्टादे प्रकृते पुरुषात् परम् एवं ध्यायत्यो नित्यस योगी योगिनां वरा. नमो व्रातपतये नमो गणपतये नमः प्रमदपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः.
ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाभिदेवा भद्रभक्षभिर्यजत्रास्तिरङ्गे तुष्टवासो तनुभिवेशं देवहिताय दाय। ओम स्वस्ति न इंद्र उदश्वः स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न सारेक्ष वरिष्ठनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांती शांती शांती। नवनाथांचा मंत्र. गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडबंग कानी पमचिंद्र रांध्या चौरंगी रेवानक भद्री सौन्या भूम्या बभू नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडबंग काणी पमचिंद्र रांध्या चौरंगी रेवानक भद्री सौन्या भूम्या बभू नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडबंग काणी पमचिंद्र रांध्या चौरंगी रेवानक भद्री सौन्या भूम्या बभू नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडबंग काणी पमचिंद्र रांध्या चौरंगी रेवानक भद्री सौन्या भूम्या बभू नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडबंग काणी पमचिंद्र रांध्या चौरंगी रेवानक भद्री सौन्या भूम्या बभू नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडबंग काणी पमचिंद्र रांध्या चौरंगी रेवानक भद्री सौन्या भूम्या बभू नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडबंग काणी पमचिंद्र रांध्या चौरंगी रेवानक भद्री सौन्या भूम्या बभू नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडबंग काणी पमचिंद्र रांध्या चौरंगी रेवानक भद्री सौन्या भूम्या बभू नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडबंग काणी पमचिंद्र रांध्या चौरंगी रेवानक भद्री सौन्या भूम्या बभू नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडबंग काणी पमचिंद्र रांध्या चौरंगी रेवानक भद्री सौन्या भूम्या बभू नवनाथ सिद्धा। गोरक्ष जालंधर चरपटाक्ष अडबंग काणी पमचिंद्र रांध्या चौरंगी रेवानक भद्री सौन्या भूम्या बभू नवनाथ सिद्धा. वाचन आपलं 31 ते 36 पर्यंत आहे. अध्याय 31. श्री गणेशाय नमः. जय जय जगतपाळका जगतपंटे वैकुंठ नायका जगत सृजकाय दुकुळ टिळका भक्त सखा तू होसे. तरी गत्याय दे सापत्न माता लोटली तिथे काम सरिता परी कृष्णागर प्राज्ञिक सुता बळीची नेले पाचारोने करुणी जन्नेचा अधिकारो सदना गेला होता कृष्णागुरु येरू सखे जीवा पारू पाचारेली होते के ते सांगून सकळतांत प्राणघातासे झाली होती उदित परी ते सखे प्रांत देत मसलं ते असे परे तू ते सांगेन हित काय तसे धरून जीवे नको कष्ट मानू आपले दे शयन शयनी करी आता शयन शयनी केले अपूर्ण राव येईल पार देऊन आल्या सेवेले तुझे सदना परी तू उठू नको के मग तो राव बसेल तो ते तू सोंग दावी शोकाकुल ते रुदन करुणी वदे राय प्राणरहित होय मे पुस्ता वधे की प्रांजळवत कृष्णागर तुमचा सुत काम कोणी मम सदनात स्पर्शावया धावला परी यत्ने करुणी बळे दिसला मागे लोटून यायचा होता अनुचित प्राण कैसाटे हो महाराजा आशा परी आराधनो युक्ती क्रोध उपजवे राहायचे ते क्रोध वश झाले नारायण उपते कले मुला सोडेल के ऐसे सांगून ती युती गेली आपल्या सदनाप्रती येरेकडे बुजावंते कडक मंचके पहुडले तेजोने अन्नदक स्नान कैसे शृंगार कुंकुमले पण सर्व उपचारात तेजोना विन्मुक्त ही पहुडले तो येऊन शशांगर पारदी खेळून काननभर चित्तामदेचे फोडणे लहर सदा जात असे म्हणे कोठे आहे भुजावंती सन्मुखान आली पारधी प्रती आजी चुकर होणीचे ते निंबलो ना तळते ते रायते बोलते पाहिजे परिचारिका हे महाराज सद्विवेका आजीर आणि कवन दुखावली कळेना तो ती मंचके भुजावंती राव दिखणी बोले युक्त म्हणे का हो कवन अर्थी शयन केले जीव लगे परे तई उतरा न देते काहीच न बोले राया प्रती जीवन आणून नेत्रपाती अश्रू डाळी ढळढळा ते पाहुणे राव दयाचे ते दाटला मोहे केवळ मंचके बसते उतावेळ हृदय दरी कांते ते तू माझी पट्टराने कोण घालू शके काचने नाम दर्शवी प्रांजळपणे मग उर्वी न ठेवे त्या ते असे तारा वचन होते तोसली अर्थार्थी सदन म्हणे महाराज सौनंदन भ्रष्टबुद्धी व्यापिला आपण गेले पारदेशी एकांत पाहून ममोद्देशी येथे येऊन स्मरलेशी हस्त माझा धरेला परिनिर्दैवंते कामे उडीता झाला असं म्हणे चला मी एकांतात सुख संवाद बघावया मग म्या पाहून कामे कृती हात सोडून घेतला निघुती भवार्थ मानून आपले ते सदना माझे पावले पळता कोण झाली अवस्था उलथून पडले महिवरता परी म्या धरून तशी शक्ती आडकवाड पै केले मग तो छल बलहीनत्व होऊन पाहे आपले सदन तस्मात आपला प्राण ठेवीत नाही महाराजा असे बोलता भुजावंती परम क्रोधावला नृपती परी तरी क्रोध नवेक्षते वडवानाची पेटला मग तैसा तेवणे सदना बाहे रक्त नेत्री भवता बाहे म्हणे कोणीतरी येथे आहे पुढे यावे माझ्या तो ते भृत्य धावते ते भृत्य न ते कृतांत दिसते राव वरून क्रोध रे ते स्वतः त्या ते लोटीत असे म्हणे भृत्य हा याची पावली जावणी मम स्वतःची कराहोळी अथवा बंधन करून हस्तविले खंडोनिया टाकाव्या असे बोले नोपनात दूत धावती वाताकृत सदन वेढुनी राजसुत मृत्यू महिनेला असे परी ते सेवक ज्ञान खाने पुन्हा जाती राजांगणी म्हणती महाराज मृत्यू भवने कृष्णागरू पैनेला राव क्रोधे तया पाहत म्हणे हस्तपादांचे करा खंडित पुन्हा येऊन सांगत धावनी रायते तरी रायाचा कोपा नळ कदान होय शीतळ पुन्हा पाहुणे दूत मेळ तिचा आज्ञापी मग ते दूत निष्ठुरपणे चौरंगाने ते कनक कोंदणे तया लागे बेसणे कार्यावरती वैवटले परे कृष्णागर चव्हाटानेला हा वृत्तांत कळला ग्रामात
हा वृत्तांत सकळ गामात कळला. मग चुंगार चुंगार मिळाविलो की त्या धावती. येरेकडे राजांगणे मिळाले थोर प्राणी परी नृपतीचा क्रोधाग्नी पाहणं बोले न शक्ती कदाचित. येरेकडेचा वाटेशी कनक चौरंगी रासुता ती ऋती दुती बैसवणी हस्तपादासी योजिती झाले छेदावया. शस्त्र करून या नग्न त्वरित ऐके घाळ केले हस्त तैसे झाले चरण व्यक्त भग्न होऊन पडेला. एकच अंकात प्रवर्तला ते कोणी कोणी न विचारे जेथे पाहुणे संग्रामाते भयभीत संपूर्ण प्राण होणे कासावी समुखावरे दाटला फेस उपरे कोरड पडले मुखास श्वेत नयन केले. मग ते दुःख पाहुणे लोक दुःखाने करती महाशोक हा कृष्णागरासारखे मानिक व्यर्थ राया भंगेले. एकमती म्हातारपणे राव चळला आहे प्राज्ञी ऐसा पुत्र लावणे खाणे नष्ट केला पदवीचा. हा एकुलता एक बाळ त्यावरी पाकडीला क्रोधान मग प्रजान्यानं कैसा शीतळ उद्धराव करायला. एक म्हणे भ्रष्ट कृष्णागर कुबुद्धी धरली मातेवर तैसी शिक्षा पावला साक्षात्कार राया दोष न लगेचे. असे नाना परियुक्ते तर्क वितर्क जग बोलती अपार मेळाचा वाट्या प्रति मिळाला असे लोकांचा. त्यात सहजासच गमन गोरक्ष मच्छिंद्र उभय जाण करीत आले चव्हाटे कारणे तो अपार मेळा देखीला. धडकले परी अपार मेळ पाहुणे त्या ते संचरले गौर बाळ तो कृष्ण सागर होऊन विकळ कनक चौरंगी पडेला. मग मच्छिंद्रा ते पाचारून दावे त्या झाला गौरनंदन जळचर सो ते पाहून परमचिती द्रवलासे. परे त्याचा अन्याय काय लोकापाशी पुस जाय क्षण स्थिर करून हृदय करणे विलोकी बाळाचे. तो सहजांतरी दृष्टी करता त्या समजली त्याची माता आणि कृष्णागराचे वर्ता अवतार दक्ष बांधवला. ऐसा शोध शोधिल्याचे ती मग क्रोधे दाटले तपोगप असते म्हणे अहोय रांड शक्ती प्रविष्ट झाले लोकात. परे तो मूर्ख हाय रायाचे ते यजुतानं न्याय बाळ ये न्याय बाळावरती तिने धाय कोपशस्त्री योजला लागून कांतीच्या बुद्धिसंगती बाळा लागी केली आरती. तस्मात राविषय भक्ती ठेवू नये मैसी असे चित्ती धरून तेथून उभय निघाले मंडळातून. मग गोरक्षा सकळ पुन्हा निवेदिली रायाचे. सकळ गोरक्षा निवेदन होता तोही आपले हृदय पाहता पाहुणे म्हणे गुरुनाथा याचे नाव रंगात आणावे कृष्णागर आणि चौरंगी व्यक्त म्हणून चौरंगी बोलता नितांत कृष्णागर हे नाम महित नाही म्हणून निवडला असे. असो गोरक्ष मच्छिंद्रा ते म्हणे रासना जाऊन तरी ते मागून घ्या चौरंगाते नाथपंथी मिरवावा. मच्छिंद्र म्हणे कर्मशासन राव राणे ते दुःख दावू नये मग शिवनंदन नाथपंथी मिरवावया. गोरक्ष म्हणे तो न हे आयसे नेऊ आधी चौरंगास पूर्णपणे पण नाथपंथास विद्या नव करावा. मग त्याचे हाते रासे दावे प्रताप शक्ती आणि त्या रांडे चामुंडे प्रति ओपणे ते ओपावे. तरी आता सौम्योपचार राया करू अगोदर मागून घ्या स्नेह परिवार चरून घेते महाराजा. असे गोरक्ष बोलता वाणे अवश्य म्हणे मच्छिंद्र म्हणे मग उभय तारासनी प्रविष्ट झाले महाराजा. पुढे धाडून द्वार रक्षक श्रुत करविले नाव दोन देखळ की मच्छिंद्र गोरक्षक तपोनायक भेटीसे येता महाराज. राय ऐकुने मायसे नाम म्हणे उचंबळे भावात प्रेम मनात म्हणे योगद्रम वंदे असती हरिहरा. सम्यक सामरा होऊन नौपती दृष्टी देखता मच्छिंद्र ती बाळ ठेवणी चरणांवरती अलिंगित से प्रेमाने बैसोनिया कनकासने षोडशोपचारे पूजले म्हणे उपरे उभय जोडणे पाणी उभा राहिला सन्मुख. म्हणे महाराज योगद्रमा तुमचे चरणी असे मम प्रेमा दर्शन दिले भक्ती उगमा मज भक्ता कारणे. असे बोलता नरेंद्र पाळ मच्छिंद्र चित्तद्रुमाचे फळ शब्द चातुर्याला पिकार स्थाळ चौरंग भावी निघाले. म्हणे महाराज नरेंद्र तमा एक कामेला माझे तुमच्या कौंडने ग्रामा शासनी बाळ विलो केला. राया तिष्ठता चौक प्राग्न तयाचे हस्तपाद केले भग्न तो जरी तुमचा अन्याय उत्तम आम्हाला घेऊ ओपावा. राव ऐशी ऐकुनी मात हृदय गदगदवनी हासत म्हणे महाराज योगी समर्थ काय कराल त्या निवणे म्हणाल करेल सेवा भक्ती तरी भग्न झाला पाद असते तरी त्या पंथ गमया शक्ती काही एक दिसेना. तुम्हीच वाहून आपल्या स्कंदी वाघ बालकी कृपाने देतो स्वामी तुम्ही सेवक बद्दे आचराल की महाराजा. यावरी बोले मच्छिंद्रात तो सत्यपणे शक्त की अशक्त इतके वद की आमचे अर्थ काचाय तो पहाशे. असे बोलता मच्छिंद्र जती अवश्य म्हणे शशांकर नौपती घेऊन जावे आवडल्याचे ते सिद्ध संकल्प महाराजा. असे बोलता धळापार उठून आले तत्काळ परोपकार येते कणवाळ चौरंगापाशी पातले. कडक चवंगे रुधिरयुक्त तैसाची उचलेला महिभुवन सुत नेऊन आपले शिबिरात असपाद तळविले. चौरे स्कंद घे वाहने मार्गक्रमे तसे गौरनंदन मग ग्राम पाहुणे गुण वद्रिकाश्रमी पातले. शीघ्र जाऊन शिवालयात भावे उदेला उमाकांत उपरी चौरंगी ठेवून तेथ काननाथ संचरले. कानने हिंडता ते तपाये एक गवार देखिले मही देखता विसरते त्या ठाई गुहा माजारे. चौथे गहार परम गोमट पाहू बोलते प्रताप सुवट म्हणते चौरंगीने शैतवट येते कसून पाहावा. पाहावे तरी कैसर येते मग काय करते झाले जाते एका शिळा विस्तरणे शक्ती गोरक्षा ते आणले परी गुहागृहात उचलून वरल्या जमिनीत शस्त्र जलपुंजात अंधार व्यक्त केला असे कृत्य करून ते पुन्हा परतून आले ना तर स्कंदी वावणी चरंगे ते पुन्हा परतून गेले त्या ठाई. तेव्हा गृहद्वारा समीप तरुळी तो होता विषारूप तया लागे प्रताप देख सावलीत बैसले परी गोरक्षाशी मच्छिंद्र म्हणे भाव उद्देशी तो अनुग्रह चौरंगाची याची ठाई ओपावा. असे बोलता मच्छिंद्रात गोरक्ष वदत असे उत्तराते मम अनुग्रह तपाशिता लाभ होता महाराजा. तरी चौरंगीचे अनुष्ठान पूर्ण स्वरूपी मी पाहिन मग प्रसन्न चित्ते देईन अनुग्रह महाराजा. असे बोलता वरदुक्ती मच्छिंद्र म्हणे उबरविने ते तरी याची ठाई चौरंगी प्रति तपा लागी स्थापावा.
असे म्हणून गोरक्षाशी पुस्ता झाला चौरंगाचे, हे बाळ तू पूर्ण तापसे बसतोसी की या ठाया. यावर बोले चौरंगनाथ, मी मान्य तुमचे कर्तव्यात, जेथे ठेवाल ते राहायनं सांगाल करीन तैसेचे. परी एक मागणे आहे, ते तुम्ही जावे कोण्या देशात, परी प्रतिदिने माझा आहे तर कर्मदृष्टी रक्षावा. असे बोलता चौरंगनाथ उभे झाले तो शवंत, मग उचलून गुहागृहात चौरंगी ते ठेवले परी त्या सांगते बारे ऊर्ध करे का दृष्टी पाती, शिळा सुटक दिसे शेती पडेल वरती तुजराया. परी आपले प्रसादे करून तो ते तो एक वरदान, की दृष्टी वाय जवळ न काढू नको कदापे, जरी दृष्टी किंती चुकार पडेल होता पडेल अंगावर, मग प्राण सोडून जाईल शरीर चूर्ण होशील रांगोळी. मग एक मंत्र सांगून काने म्हणे करे सदा याची घोकणी, येण्याचे सर्व तपा लागून प्राप्त होतील पाडसा. मग गोरक्ष जाऊन उत्तम फळात तया सामरे आणून ठेवित, म्हणे हे फळ भक्षण निश्चिते पूर्ण तपा आचरे का. असे त्रिविधा गोष्टी तो ते सांगितली परिरक्ष जेव्हा ते तो आम्ही लवकर करून ते ताते तुझ पासी येऊ के. असे सावंगोने चौरंगीचे बाहेर पडे गोरक्षासे शिळा बांध आपले दाराचे बंधन केले दुष्ट तर. या उपरती तपा चार शक्ती चामुंडा स्मरला लावण्याचे ती, मग त्या स्मरता योनिशे ते गोरक्षाते भेटले, येरी म्हणे ओशुभानानी मम प्राण आहे यासाने, तरी त्याच्या शुद्धे लागे नित्य फळे ओपावे. असे सांगून चामुंडेसे चालते झाले तीर्थवासी, सहज चालता महिसे गिरणार पर्वती पोचले. एरेकडे चामुंडा सकळ उत्तम आणून देते फळ, शिवा उचलोनी उतावेळ काननात सांडते. मनात म्हणे गुरुवचन की शिळा घेईल तुझा प्राण, म्हणून दृष्टी या कारण अखंडित रक्षावे. असे भावना आणूनचे ते दृष्टी ठेवी शिळे प्रती, मुख नाम मंत्र उक्ती आराधित सर्वदा. परी त्या शिळेच्या भय करून खाऊ विसरला फळा कारण, किंचित व्हायचे होता गमन तोचे हार करीत असे. फळे जरी चाचपण घ्यावे हा ती नेणू तिकडे जाय औचिती, चित्त गेले इंद्रिय समजते तया मागे धावती. मग मंत्ररूपे स्मरण शक्ती अबुद्ध राहील माझी मती, म्हणून सांडेले फल प्राप्ती योगावने लक्षित असे. असे उभयता काचणी करून आटत चाले रुधिर पान, परी ते रुधिर मास लक्षण आटत आहे तो सत्य. मग तो देह काष्टा समान बोल रहित चलन वलन हिन, असे पान बाळताने वारोवरी रचेले. तसे भक्ती कथा सार समस्त गोरक्ष काळे किमागार, सदा परिसद स्रोते चतुर एकत्रिशम अध्याय गोडा. श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु. श्री नवनाथ भक्ती सार एकत्रिशम अध्याय समाप्त. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. अध्याय 32. श्री गणेशाय नमः. जय जय जगदोद्धारा जगताश्रिता रुक्मिणी वरा दीनबंध दया सागरा विरासु करा तू एक. मागील अध्याय कथन चौरंगी बसे तपा कारण, उपरे गोरक्ष मच्छिंद्रांना गिरणार गिरवी चालले. पोचले परी आनंद भरित प्रेमी वंदेला मच्छिंद्रात, पुढे पाहताचे अत्रे स्वतः आनंद डोही बुडाला. मच्छिंद्रात कळून हृदय म्हणे माझे आलेच की आहे, चक्षु मिळले तुझे ठाई मार्ग आहे पाडसा परे. मग नाना गोष्टी विचारप्रस तीर्थ गमनादी योग संयोग, दुःख सुखादे सकळ प्रयोग एकमेका निवेदिले. ऐसे मोहाचे परिशन मास लोटले तही गिरी, या परी गोरक्ष सन्नांतरी तीर्थस्थानी जल्पत असे. मग तो श्री दत्ता कारण म्हणे महाराज त्रिनंदन, तीर्थ केले साधू दर्शन करावया महाराजा. तरी याचे निमित्ताकाने आम्ही घेतला आहे जन्म, सका जगाच्या अज्ञानपणे निवटावया महाराजा. असे बोलता गौरस दत्त ग्रीवा तुकवीत, आणि पुढील जाणून भविष्यात वचमने पाडसा. मग परमप्रीती स्नेह करून बोलविता झाला उभया कारण, येरी उभय करून मन पर्वताखाली उतरले. मग मार्ग धरून काशीपुरी चालते झाले अवसरे, मुक्काम लंदिता धरे त्रे प्रयागस्थानी पातले. तो त्या गावी मूर्तिमंत आधार शक्ती प्रतापादित्य त्रिविक्रम नामे नूपणात धर्म प्राज्ञे नांदत असे. अनेक वरी राजसंपत्ती परिउदरी नाही संतती, तशा देही जरा निगुती प्राप्त झाला बळत्वे. या परितयाची गृहस्वामीने जिने मिरवे ती ज्ञान कानी पतिवर्तात सौदामिनी षडगुण गुणस्वे. असे परी राजवती परी जरा पाहुणे रायापती, तेने भरियात होण्याचे ते माझी पडली असे. असे चिंता व्यापिलेचे ते राहायचे भरले आयुष्यभरती. तप्त शरीरे पाहुणे ते गमन करीत परत्र, प्राण सांडून शरीरात गेला असे निराळ पण ते मही उरले असे प्रेत झाला अंकात राजात. पवित्र नामी रेतील लांटा सकरीश करू दना, तोची केरीती इतर जाना दुःख प्रहा लोटला असे. असे असे घरोघरी जन नारी नरादे दुःख संपन्न, तये संदेश गावी येऊन नाथ तेथे पातले. ते क्षेत्र महान प्रयागस्थान उभय संचते त्या कारण, तो गृहगृही दुःख निमग्न शोकाकुलित मिरवले. असे परी एकच्या अंकात नारी नरादी बोलते समस्त, ती पावनी मच्छिंद्रात परमचित्ती कळवळ. धर्म ज्ञाने क्रायाचे गुण मोहपणे होता श्रवण, तो ते वेळी तो मच्छिंद्रांदन मोह धरी तरी गत असे. तरी हायसा भलेपणे राव मिरला आहे उनी, तरी त्या ते पुन्हा आणून देहगत करावा. असे अजून स्वचेतात पाहे रायाचे आयुष्य भरत, तो राव तिथ्यात निरामयी पोचला. राव नोरला असे जीवितपणे मिळाला आहे की ब्रह्मचैतन्य, असे देखता जीवितपणे मग उपाय ती हरले. मग स्तब्ध होणे मच्छिंद्रांदन परतता झाला ग्रामातून, परी मच्छिंद्रावून गौरनंदन कळवळा स्वचित्ताज. असे स्थिती ग्रामातून निघते झाले उभय जाण, तो ग्रामाबाई निवांतकांनी शिवालय देखीले. ते पाहुणे एकांत स्थान जाती झाले तया कारण, तो पलीकडे मोहक जन प्रेत संस्कार मांडलेला. या परी गाव गावीचे जन ते ऐकून वर्तमान धाव घेते आक्रोशपणे आप्तजना सारिके.
ते पाहुणे गोरक्षनाथ परम कळवण्या चिंतात बोलता झाला मच्छिंद्रा ती आयशा पुरुषा उठवावे. मच्छिंद्र ऐकून तयाची वाणी उगासी बैसे म्हणे तया लागून परिस्थिर नये गोरक्ष म्हणे पुन्हा वागोत्तर देत असे म्हणे जरी तुम्ही न उठवाल त्या ते तरी मी उठविन स्व सामर्थ्य. मच्छिंद्र म्हणे तुम्ही सामर्थ्य त्याच उठवावा नसे की असे ऐकून गोरक्ष वदत म्हणे याच्यासाठी वेचिन जीवित परी सुखी करेन सकळ जना ते निश्चयशी महाराजा जरी न उठवे माझ्या राजा तरी अग्नीत ओपीन शरीर वजा हाची सिद्धार्थ पण माझा निश्चयशी वारेला असे. असे बोलता दृढतर वचन मग बोलता झाला मच्छिंद्र नंदन हा वचा शोधाविना व्यर्थ काय वदलासे साखरो पण केलासी पण रा उतरला जीवित करून ब्रह्मरूपी सनातन ऐक्य रूपी मेळ झाला असे. असे बोलता वसु आत्मजा मग तो गोरक्ष महाराज हृदय शोधिता ते लक्षा परी भासले. मग म्लान करून आपले वदन म्हणे आता अग्नि घेईन मग प्रत्यदक्तेतून उठून काष्टा लागी मिळविले. ते पाहुणे मच्छिंद्रात परम झाला भयभीत चित्ती म्हणे प्राणा ते चुकणार नाही द्यावया. जेने वडे आणाया करता चक्षु काढून आपल्या हातात तोषविली विप्रद्रोहिता आणि गरगट्ट हा असे. मग पाचारोन्य गोरक्षा ते बोलता झाला प्रांजळत म्हणे बारे सुखे करावे जना ते या लागे बदलासे तरी जनांचे उपकार असं उदार झालासे प्राण असं चित्ती तुझे समाधान असं विचार एका ऐकावा. मी याचे ध्येय असते ती होत रक्षा तुझा हेत परिपा माझ्या शरीरास द्वेष 12 वर्षे सांभाळे 12 वर्ष झाली अपूर्ण पुन्हा देहा अंतर्गत होऊन सकळ जगाचे करून कल्याण उपकारी मिरवेन बा. असे बोलता मच्छिंद्रात वश म्हणे गोरक्षक म्हणत मग शीघ्र सांडून शरीराते सराय शरीरी संचारला परिस्मशानमयी उठून वेसला राजदे. ते पाहुण्या लोक सर्व आनंद सरिते मिरवले. विद्युत कननाचा पुतळा करून स्मशान क्रिया संपादन पाते झाले आपले स्थान आप्तजना संवेत. एरेकडे शिवालयात सदस्य महाराज गोरक्षनाथ रक्षा गुरुचे प्रेत स्थाना लागे विचारे. तो तितक्यात आली पुजारिणी होती शैव गोरेने ती लागे पाचारोने उतांतात निवेदे म्हणे माय राय करता आणि प्रजेचे धरुणी म्हणता मम गुरु मच्छिंद्र केला सरता राजदेहा कारणे तरी आता श्री गुरुचे पेत कवना ठाई रक्षूया ते जरी तुला आहे माहित ठाव माते सांग की ठाव तरी म्हणसेल कसा गुप्त जनात न कळेले शा पूर्ण झाले दादर शा पुन्हा श्री गुरु उठले व असे बोलता तप प्राण्य अवश्य म्हणे शैवराणी मग त्या शिवालयामध्ये नेवणे गुप्त गुहार दावीत असे. तेही गुप्त गुहार जगात माहित नव्हते किंचितार्थ ते पतबाहुनी गोरक्षणात तुष्ट केला सोदे प्रेत आणून गृहात मुखाच्या दिले त्वरिता त्वरित गृहलक्षणी पुन्हा आलयात येऊन या बैसला परे बैसे परे शवकांता म्हणे महाराज गोरक्षणात दादर रक्षण प्रेता निश्चयत्वा केला असे. केला परी बोले शरीर कैसे राहील साचोकार एक दिन नवे संवत्सर द्वादश नित्य केला असे. ऐसे ऐकून ते आणि गोरक्ष म्हणे शुभाननी चिरंजीव पद देहा लागून मच्छिंद्रात मिरवेत असे. तरी हा देह नाशरहिता हाय माया प्रळयवंत परी ऐसे जगात मात प्रवचन करी जन्ये. असे उत्तर सांगून तेथे उभय चती मिरवले शांत तो इकडे नोपणात अंतापुरी पातला परीत होती काढण्याने चाचरा नखे प्रज्ञे लागून जेवी माहितगार पूर्वीचे सन्नी राजभूनी वर्तत असे. स्नान भोजन झाले अवपरी राव बैसला मंचकावरी अंकी बैसनी सद्गुण लहरी अनंत वल्गने वदत असे. व्यंगरहित बोले वचन परिका करी कांतीचे समाधान यावरी देते दिनी मंगल स्नान करून सभे बैसला. तेथे राजवैभव आकारणे अचूक वर्ते सकाळ प्रकरणी मंत्री आणि सकळ जन भिन्न काही दिसेना. या परिणिते चतुर्थ प्रहरी सकाळ वैभवना करी स्वारे शिवदर्शना घराबाहेर त्याचे देवालय येत असे. प्रथम दिवशी येता राव शिवालय माधव वंदिता देखुनी गोरक्ष प्राज्ञ अतिवा संपादनी पुसत असे. म्हणे ना जे यशवंत किती आला येथे कवन स्थळी वास्तव्य करीत कवन नाम मिरवत असे. परितो चाणाक्ष गोरक्षनाथ संपादनीचे उत्तर देत मग उत्तर करून माहिती शिवालय संचरले परी गोरक्ष खाते घेऊन गेला स्वसांगाते. शिवालय नेमिला एकांत राव पुसे गोरक्षनाथ हस्त संकेते कुणे करून म्हणे देहाते बंधन साधन कैसे ती केले रक्षण ठाव लक्षणे नेटका. मग तो प्राज्ञ गोरक्षनाथ बरोबर भाषा सांगत सवे घेऊन खुंडावेत गृहार आहे ते असं केले अपाट गोरक्ष केल्या कोणा दृष्टी मग शनी बैसून तळवटे राव स्थाना पै गेला परी प्रतिदिने राव येत असे. शोभने आपला ठाव लक्षणे शिवान मुने जात असे. असे परी वही वाटता 3 मास लोटले पंथा या परी एके दिवशी बैसा गोरक्ष कुसे राहते. आम्ही जातो तिथा टनासे आपण असावे योगक्षेमेशी दृष्टी ठेवून स्वहितासे स्वशरीराचे रक्षावे. अवश्य त्या ते भूप म्हणत स्वधर्मे ठेवून स्वशरीराते आपण जावे स्वस्ताचे ते तिथा टनी गमावे. असे वधवणे गोरक्षा का ते भूप पातला स्वस्थानात हिरेकडे गोरक्षनाथ तिथं स्थाना वही वाटला. काही लोटले षण्मास रेवती कांती रती सुखास ऋतू संधी रेत गर्भास गरोदर पै झाले. दिवसेंदिवस 9 मास लोटून गेले गर्भास असुधी न दिन प्रसूती रेवती कांता होत असे. प्रसूत झाल्या मधनाकृती बाळ पाही माय रेवती बाळ करणे तेजोपते बाळ दृष्टी देखेला. त्याचे लोटले 12 दिवस आनंद उत्सव पालखास बाळ पौढणे नांतायास धर्मनाट ठेवले. तासे लोटले 5 वर्षे तो एके दिवशी शिवालयास घेऊन पूजकेचे तपकास राजा राणी पातली. असं रेवती दासे सहित संचरोनी शिवालयात प्रेमे पूजित असे उमाकांत शुद्ध भावे करोन्या. पूजा सांग झाले यावर शिवा प्रार्थेचे वागोतरे हे महाराष्ट्र पुरारी उमापती मानवा
तरी ऐसे करावे कृपानिधी श्री राया त्रिविक्रम आदि माते मरण येऊनी साधे सुवासिनी माझे हे असे वता वाक्सुर निगत गदाहासे शैवराणे हे ते रेवतेने पाहुणे ती लागी पुसत असे म्हणे माय व शैवदार तुझा सुखाले वागोतरा म्हणे असे तर उतरास जाननी आले व रेवते म्हणे आचरविन न यावे विकासीपणा म्हण तरी तो माय प्रांजळ वचन सांग संशय सोडवणे ते बोले शैवराणे म्हणे माय व हासेचे नेतू ते वदा कहाणी विपर्यास होईल गे असे बोलता शैवराणे रेवती म्हणे माय बहिणी निर्भय होणे तू म्हणे सारथे निरोपी राव आणि माझे काय भय असेल तुझे दे तरी माझे सहसा आम्ही सहसा कोपप्रमाणे तुझवरी न करू असे बोलणे कळतर भावास रेवती देत शैव कांती सकळ हृणे संशयास म्हणे वार्ता वदाता तरी ती प्रांजळ बोले वाणी मग पारिचारिका बाहेर काढून म्हणे सांगेन व एकांत बोने एकांत स्थानी पै गेला एकांतल्या गेले अरे बोलते झाले शैवणारे म्हणे माय तू स्वासीन स्वदेही काही नाही जानपा रात्री मूर्ती पाहला तयाच्या देई मच्छंद्र संचारला आपला ध्येय येथे सांडेला शिवालया माझारे मग त्याचा शिष्य गोरक्षणात गृहागृहात ठेवून गेला प्रेत द्वादश वर्ष नियमस्त नियम केला बैताने तरी तुझं वैधव्यपणा असून बोलते सुवासीन म्हणून हासे आले मग लागून निश्चय ऐसे ऐकून रेवती सती म्हणे दाविका मच्छिंद्र प्रेता प्रति येरी वश म्हणून नुकती गोयेमध्ये नेतसे ऐसे बोलणे राहून ते शिवालय गेले त्वरित येरेकडे संशयवत रेवती स्थाना गेलेसे परी एकांतासे विचार करी आपली मानसी चित्ती म्हणे पतिवताने मासे दैव करून नाडले पती निर्वर्त्यालयासाठी लादली मच्छिंद्र वीर्या कोटी परी पाहता पातक दृष्टी वंशविली दिसेना तरी हा विचार पातक राहित घडून आला येत तिथं परी राजर्ष होता बरेत पुन्हा तो होईला मच्छिंद्र जाईल स्वदेहा कारणे सुत धर्मनाथ ते स्थान राजवैभे आसरा धरण कवन रीती राहील के तरी आता करावे कसे दृष्टी पाय मच्छिंद्र यास दृष्टी पाहिल्यावर विनाश करून या सांडावा देह झाले या छिन्न विना मग कैसा संचल मच्छिंद्र नंदन मुळीचा बीज केला भस्म बाहेर काही उगवेना असा विचार करून ती एक पारिचारिका घेऊन सांगाती गावाबाहेर मध्यरात्री येऊन या पोचले आणि एक गुप्त रहाटे दोन सबळ घेतले होते कामाठी त्वरे येऊन शिवालया पाठी गुहादार विदारेले मोकळे केले गुहादार करते झाले आज संचार जाताच कल्लेवर मच्छिंद्राचे देखिले असं ऐसे तेजोराशे मग शस्त्र घेऊन असते मासासे रतीचे दोन्ही त्यासे बाहेर तेही काढले मग भाग टाकून कान्नात विचारून दिले पृथक तेत तरी समान रज समस्त ठाई टाकले जरी पाताळपणे राजरजाचे न होई मिळवणे अशा परिजाचे करणे सहसाने ती गेले गुहागृहाचे मुखाच्या दोन जैसे होते तैसे करून एरी घडल्या कारण उमा जागृत झालीचे मग प्रत्यक्ष होऊन बोलत म्हणे महाराज कैलासनाथ जागृत व्हावे प्रीतपंथ आघटित झाले महाराजा तुमचा मच्छिंद्र नंदन गेला आहे स्वदेश आणून परी रेवते दारा येऊन विद्वसले शरीराचे मग अंबिसी बोलता झाला शिववचन म्हणे माझा आज गेला प्राण परी ओमे क्षणी बोलावणे सकळ शरीर वेचे का असते तुझ्या मासासे तर रती बाग वेचून समस्त एकत्र कण कैलासात यक्षणी असती पाठवे अवश्य म्हणून नगात मजा यक्षणी पाचारी विजय ध्वजा कोटी चामडा विभाग काजा महिला गे उतरल्या त्या ते पाहून माय भवानी येताचे सांगे कार्य लागून मच्छिंद्र शरीर समस्त वेचून स्वर्गाने यावे म्हणत असे असे सांगून क्षणिक वार्ता मही संचारल्या आशदाता सकळ शरीर वेचून तत्वता कैलास भवनी चाललेल्या कोटे चामुंडा प्रतापवत यक्षणी झाल्या स्वर्गस्थित कैलासगिरीनं मग जात वीरभद्राते निवेदिले आमचा तुमचा शत्रू पूर्ण अवसर पावला आहे मरण रती देहाचे भाग जमवणं आपण आणले महाराजा तरी तो शत्रू म्हणशील कोण या भूमंडळा मच्छिंद्र त्यांनी आम्हाचे नग्न करून परमलज्जे विटंबिले अष्टभैरव पावंदरने विटंबिले दशा करून रुधिर पोरलोटून यावनी विगत गळावारी येले तो आम्ही तुम्हा सवे घेतले कटक मौळी पर्वत घेऊन देख वायू सुत करून या अधिक विटंबिले महाराजा सकळ देवांचा शत्रू जात 12 दैवे पावला घात तरी आता प्रतापवंत दृढतरे शरीर रक्षावे या मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष तो परम प्रतापवंत दक्ष तो जिंकून नेईल शरीर प्रत्यक्ष तरी आता सावध राहावे असे सांगून हर्षयुक्त परी वीरभद्र तोषला आपले चित्तात मग भैरादी समजता हा म्हणतात मग 84 कोटी 72 लक्ष शिवगण प्रतापे महादक्ष मच्छिंद्र शरीर वेष्टून प्रत्यक्ष रक्षणार्थ पैसविले कोटी यक्षिणी चामड्या सहित डंकिनी शंकिनी पातल्या समस्त अस्त्रशस्त्रादे देऊन देता रक्षण करते शरीराचे येरेकडे विक्रम देहात प्रताप राशी जे मच्छिंद्र हात निती योनी शिवालयात गुहागृही रक्षित असे परी तो ठाव जैसा तैसा दिसून येत दृष्टीभासा मग संयोगी संपदे विलासा राजासनी बैसोनिया असे नित्य राजविलास लोटून गेली वर्ष 12 येरेकडे ते थाटाणास गोरक्ष सावध झाला असे तसे भक्ती कथा भक्ती सार समस्त गोरक्ष काळ किमयागार सदा परिसद्भाग चत्र द्वादशम अध्याय गोड हा श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्री नवनाथ भक्ती त्रयोदशमाध्याय समाप्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु अध्याय 33 श्री गणेशाय नमः जय जय जगदोद्धारा कनकवर्णा नरहरी चतुरा ऐक्यत्वे करणे हरिहरा शके एक तुझ्याचे मागील अध्याय मच्छिंद्रांना त्रिविक्रमदेही संचरण गोरक्षते तसाने करुणा दाडलेचे मच्छिंद्र या परी गोरक्षणात मयी भ्रमताना तिथं तो गोदा तटे अकस्मात येऊन या पोचला
तो गोदातटी भामानगर तया अरण्यात गौरकुमार परम झाला दातुर जठराग्नी करोन्या ग्राम पाहता तो अरण्यात उदक एक जन्म मिळे तेथ तया सानी शोधाक्रांत अनल दिसा पेटला मार्गे चालता दिशा लक्षित तो शेत देखील अकस्मात कृषी कर्म प्रांजळवंत पाहुणी धरी येला तो कृषी कर्म मानिका नामे वय 10 वर्ष देह धर्मे मध्यान समय साधुनी भोजनाते बैसला पात्र घेतले पुढे वाकून एक वेळ करावा जो मुखी अर्पण तो अकस्मात गौरनंदन आदि शब्द गाजवीत तो मानिक ऋषीशेत ऐकून आदि शब्दाप्रती योजला कवळ ठेवून हाते प्रेमनमित तयाते म्हणे महाराज तुम्ही कोणा किमर्थ घेतले आढरान येरू म्हणे तपदाना शुधानवळी पेटला परम झालो दृशाकांत म्हणून होऊन आलो ते तरी सनिध्यान असेल तो ते भिक्षा आम्हा उपावे असे ऐकता तयाचे वाणी म्हणे महाराज योगेंद्र म्हणे निदान आहे म्हणत होई पात्र वाढले भक्षावे मग तो उठून त्याच वेळी शीघ्र ओपी पत्रावळी आणि मतकुंभा भरणे जवळ शीघ्र करी पुढारा मग तो गोरक्ष तपोदन पाद प्रशावन अन्न पान पुढे घेऊन जठरावती घेत असे पूर्ण झाल्या जठरावती मग सहज तुष्ट झालाचे ते म्हणे रुखा होता जल प्राप्ती लवनाकार पावत असे तन्मय कृषी नरेंद्रोत्तमा घडून आले तुष्ट महिमा मग प्रसन्न होणे चित्तद्रुमा वरद फळावी तो म्हणे कृषिका कवन कामी मिरवला हो दे धर्मी येरू ऐकून म्हणे स्वामी आता कासाया पुस्ताव तरी आता कार्य झाले पुढे योजे शीघ्र पावले गोरक्ष म्हणे बोलशी बोल सत्य असते तुझे बा तरी परे तू माते दिले अन्न तिने मम चित्त झाले प्रसन्न तरी तव देहे किंचित पण सत्य असेल वद माते जे जे कामना असेल तू ते मी पूर्ण करील पावशी फळ असे ते येणे ऐकून कृषी त्या ते उत्तर देत असे ते तुम्ही ते हिंता आणण्यासाठी आम्हा काय देणार जे नाथ म्हणे इच्छा तुटे आता तुझे करेन बाहेर म्हणे पुरे बोलणे काय आहे तुम्हा स्वाधीन तरी अनेक तुझ कारण लागत असेल ती माग नाथ म्हणे रे एक दान दुवा दिला झालो प्रसन्न तरी काहीतरी पासून मागून घे कृषराय येरो म्हणे उगलायचा तुवा काय द्यावे आम्हा तरी काही न मागो सुरस पद्धा आपला क्रमिका असे बोलता मानिक नामे गोरक्ष विचारे आपले म्हणे आडभंग असते कृषी धर्मी सदा विपिन बैसवणे तरी माते म्हणतो माग परी त्याचे हितार्थ करावा लागा असे विचारून म्हणावे की तया लागे बोलत असे म्हणे कृषीराय ऐकवचन तू आम्हासी म्हणशील देव देणे तरी मार्ग सरस्वचन निश्चय करून या बोलावे येरो म्हणे तापसा ऐक माते दिसे महामूर्ख तो देणारा आपल्या आत्मसुख तो मागे सरणार नाही की असे बोलता विपुल वार्ता गोरक्ष म्हणे आपल्या चिता तरी मनाचे करणे मागू आता कैसा सांभाळून पाहुते असा विचार करून चेते मग म्हणे मज दाविका विपिनपती जे जे आवडेल तुझे चेते ते तू न करी महाराजा असे वता तयाची वाणी अवश्य म्हणे कृषी कर्मी हा धर्म आता आपले धर्मी अर्क औधी रक्षण काम असे तसे देवनी भाका तुष्ट केले शरास असो गोरक्ष त्या विपिनास सांडून या चालला मानिक नामी कृषी शेतात मुक्त करता झाला होत येठेने बांधून समस्त भारत कळवात असे वृषभा मागे दिले लावणी मवळी घेत येठण ठेव उचलून मनात म्हणे ग्रामाचे जाऊन शोधा बैल कालवावे इतके म्हणे योजना होता स्मरण झाले गोरक्षणात पुत्र कल्याणाला मनाचे करणे उल्लंघावे मग इच्छित असे घरी जावे आपण जरी न जावे त्या ठाय मग तेथून उभा राहून या गाड निद्रा करीत असे मवळी अटणाचा भार घेऊन मोबा महिवर नेत्र झाकून चिंतापार हरिनामी योजत असे मग म्हणे हलो अंग म्हणे परीन हाले धडबाग स्थिरवणे संचरले योग वचनार्थ संपादे तरुद पर्ण जे येती ओढण त्याचे करीत असे भक्षण म्हणे येता साठवण ते हे त्याग पर्णीचे करीत असे मग सहस्थिती वायुलरा अकस्मात येत असे मुखावर तितकेचे प्राशन आहार पर अमलमन होत असे तेने क्रोस्त झाले शरीर सकळ आटून गेले रुधिर मास मना तिळभर स्वप्न माझे दिशेना त्वचा असते झाले उभारायला कष्टदायक येरेकडे तप बाळक बद्रिका समीपातला बद्रिके दार नमंत्वरित पाहून चालला चौरंगीनाथ तव गुरागृही शरावती वारवी वाळू विराजले मुखे तितके नामावळे आणि नेत्रचंदी असे शळाभरी असे स्थिर तयासळी गोरक्षणात प्रगटला त्वरित दाळाची शळा काढून पाहे त्याचे शरीर काढणे तो वारवळ गेले वेष्टून सर्वांगी तयाच्या शळा चंद्री नहाले पाते राम शब्द वल्गे उक्ती ती पाहुण्या गोरक्ष ते परमचित्ती हळहळा मग शरीराचे वारू काढून पाहे त्याचे शरीर करणं तो हस्तपादल वे करणं तप बोले आले ते मग सावध करून येतया ते म्हणे पाहे मी आलो गोरक्षणात शीघ्र करून तयाचा अर्थ बाहेर कार्य आणले मग कृपे करता अवलोकन शरीर शक्ती आले दारुण मग उठून वंदे गोरक्ष चरण म्हणे सनात झालो मी असे या पर्यतयाचे अलंगिने नाथ म्हणे बाकायचे झाली चरितात येरे म्हणे मजन नाही माहित चामुंडे विचारे मग विचारून चामुंडेचे वृत्तांत पुसे चरितार्थाचे येरो म्हणे आम्ही फळासे देत होतो महाराजा परी चौरंगीनं करुणी भक्षण बैसला होता शिळा लक्षण मग फळेचे पर्वताप्रमाणे गोरक्षाते धाविले परम चित्ते कृपा वेष्टनी मवळी ठेवला वरत पाणी अनुग्रह चौज पुन्हा धावणे ब्रह्म सनातन केला असे पुढे चौरंगीशी घेऊन बद्रिकाद्वारला आणून जागृत करून उमामरण चौरंगी ते भेटविला मग तेथे रावणी षण्मास सकळ करविला विद्याभास अस्रस बहुवस प्रवीण झाला महाराजा मग सकळ देवा ते पाचारून तप बळे केले सगण मग सकळ दय ते तुष्ट करून वर प्राज्ञा आराधिले सकळ देव वर देवनी पाहते झाले आपले स्थान येरेकडे बद्रिकेदार नमुना चौरंगीस निघाला त्वरे येऊन वैदर्भ देशात चौरंगी ते कौंडीन पुर दावित म्हणे भारित माता तात भेट घेई तयाची राय छेदिले मग तव हस्तपदासी परी दोसदोसी हाय मम मानसी
तरी आपला प्रताप संगम रायासे निवृत्ती दावे का अवश्य म्हणे चौरंगनाथ बसणे चिमटे कळून हस्त रायाचे लक्षण बागा येत वातास रस्ते सोडित असे तो तेथीचे वन करा 600 एक सहस्र वात चक्रे उडवणे अंबर धाविता झाला तयासे पुन्हा वात अस्त्र घेत काढून तो ते उतरते माही कारण किती पडले मूर्छना वेष्टन किती एका ग्रामी पळाले ते येऊन राजांगणे सांगते झाले विपरीत कोणी केले न दिसे नाही आश्चर्य होत असे मग त्या ते पाचारोने पाहुणे त्या ते वर्तमान कोणी केले असेल आला कोणा शोधा लागे झाडे तसे तो हिरेकडे चौरंगी सहित पानवटी बेसला गोरक्षणात हिर पाहुणे तोरे तर पाशी पाहतले म्हणते महाराज पानवट्याचे बैसले हाय दोन तापसे तीव्र त्याचे कान फाटवेशे विद्या नवा दिसते असे एकूणे राजेश म्हणे आपला करी विचार आपले असे गोरक्ष मच्छिंद्र पुत्र दुःखे द्वेषाने तरी आता त्वरे करून तयासे जावे शरण ना तरी ग्रामाचे पालते करून प्राणांप्रती हरतेल असा विचार करून माणसे राव सामुराई ये समारंभेशे गजवाजे शिबिर करत असे कटकास येत असे ग्रामाबाहेर कटक येता गोरक्ष म्हणे चौरंगी आता आपला प्रताप आता निर्दोषी दाविका असे एकता गोरष्ट गोष्टी पुन्हा कवळी बसम चोटे वाता सजलपणे पोटे चमोरी प्रेत असे तो ते वाता ते तीक्ष्ण चमुसरा दाविले गगन रथ गजवाजे शिबक्यासन वात्राश्री पाडेले तेने करुणी चमू समस्त गगनपंथी आरंभत म्हणते महाराजांना आता शरणागता तारावे सकाळ सविते देनवाणी ते शब्द ऐकून तपोज्ञानी चौरंगीचे म्हणे उतरणे चमू सहित राहते मग तो कुशल प्रज्ञावंत पर्वतरास असे आड करीत मग सकाळ आठवून गेला हात चमू मिरवेले नागमळे मग उभा करून आपला कर म्हणे उतरून यावे चमू समग्र मग राय सकटक भार उतरले तळवटे मग समीप येता शशांकर चौरंगीचे बोलता गौरकुमार पिते असे करून नमस्कार तुष्ट शेती मिरवाव का असे ऐकता गुरुनंदन धावणे गेले तपदात चरण म्हणे महाराज मी नंदन निवृत्ती देखे माझा असे बोलता चौरंगीनाथ राय धावणे धरले उदाहत परम प्रीती गोरक्षाते चरणी भाळ अर्पित असे मग गोरक्ष ही धरणी हृदय म्हणे राय याचा प्रताप आहे येरी म्हणे तू समान आई भेटले न काय असे या उपरीत तसे चौरंगीनाथ वजास निर्माण करी चूर्ण करून महापर्वत अदृश्यपंथी मिरवत असे या उपरी शशांकर गोरक्षासे म्हणे वा चतुरा आरोहण करून शिबगेवर राजसज्ञे चलाजी या प्रिबले चौरंगनाथ आम्ही नेवत ग्रहात सापत्न मात्र शे कुडे मनात पादचे दिले मग मुळापासून सकळतांत राया लागे केला श्रुत राव कोप धरित चंबळला आगळा सेवका लागे करी आज्ञा ताडीत आणणाराने येथे ते ऐकून चौरंगनाथ काय परी वदत असे म्हणे आता आपले वचन हेची शिक्षा आली घडून या परीत आता आपले कीर्तीने ब्रह्मांड भरेल महाराजा तरी ऐसे न करीत आता सज्ञ शिक्षा करावी प्रीता मग शिबकासनी बैसून तत्वता सदना पातले राव जाता मंदिरात पादद्रान घेऊन हातात ताडण करून पत्नी ते म्हणे जाई येतो ने द्वादर संवत्सर पर्यंत त्वातप केले सुचिष्मत तयाचे पळकुडे मत भ्रष्ट केले रायाशी तई पाहुणे गोरक्षनाथे राय संबोधन केला शांत एका मासा राहिला येत शशांकर भक्तीने या परी गोरक्ष जाते समय वंशवेष्टी प्रवाही प्रसाद देवने राजदेवी रिवान पै केला म्हणे कामिनी करुणे दुसरे भोगे वंशलतेचे लहरी असे सांगून शशांकरे चौरंगीस्त चालेला मार्गे चालता मुक्काम पाते झाले प्रयागस्थान स्नान करून उत्तम शिवालयी पातले येताचे करुणे शिवदर्शन मग शिवदारे बोलणी वचन गुरु कलेवराचे वर्तमान ती लागी पुसत असे म्हणे महाराज गुरुनाथा राजभाजा रेवती काजा तिने माते भ्रष्टोने चित्ता पुसून घेतले होते की या उपरी दुसऱ्या लागून बदले नाही कलेवर कहाणी परी नेनो भय वाटे म्हणे कलेवर पाहणीच्या दृष्टी असा ऐकून ती वाणी परम घाबरला गोरक्ष म्हणे मग एकांत गुहासदने विदारोने पाहत असे तो ते मोकळे गुहागारात नाही कलेवर मग नेत्रे दाटून महाचा पुरा शोक सिंधू उचंबळे म्हणून आरंभळत धरणी प्रति शरीर टाकत तो ते शिवदारा मोह स्थित होणी त्या ते बोलत असे म्हणे महाराज धैर्य धरे मी राजांगणे जाऊन सत्वरे पुसून येते मच्छिंद्र शरीर होतांत कैसा तो झाला असे बोलून गोरक्षा ते शैवदारा अंताप्रात शीघ्र जाऊन रेवते ते राजने माने नेमले तो ते पाहुणी शैव कामने म्हणे काले सौ माय बहिणी येरे म्हणे अंतकने आठव माते झाले से म्हणाल तरी आठव कोणा तरी द्वादश आले घरून तुम्हाला गे सांगतील कोण राजभागे विचारा असे ऐकतात येचवाने एकांतीन ते राजपत्नी म्हणे माय ओ अंतकरणे चिंता सोडी सकळते आगे तुझं विरहित त्याचे दिवशी कलेवर काढून शस्त्र उद्देशी वाटले तरी रत्रे ते मासे सकळी पिना माझारे त्यासे लोटले बहुत दिवस असते मासाचा झाला नाश जीव जंती खाऊन त्यास विष्टामृतिका झाली असे बोलता राजांगणाचे ते व्यापिले शैवांगणा म्हणे नेनो पुढल्या कर्मा कैसे घडून येईल जे असा विचार करून ते पुन्हा शाले शिवालयात ते जे बदले रेवते ते प्रांजतैसे सांगितले सांगता ऐकले ना ते परमपेटला क्रोधाना ते म्हणे शिक्षा करावी राजभाज ते दुःखा नवी बुडवण्या असा विचार घटेत म्हणे परी पुन्हा करतील विवेक बंधन रेवती माधामच कारण मच्छंद ते लागत असे न द्यावे तिचे शिक्षकाने ते नाश न पावे निश्चय पूर्ण कोणीतरी या ठाया मच्छंद ध्येय असेल मग बोलावणे चौरंगे ते म्हणे बारक्षेश्वर राहते मी देहासे सांडून त्रिभुवनात ते कलेवर शोधात जातो की असे सांगून चौरंगे ते प्रवेश करे गृहागृहाते प्राण सोडून शरीराते भ्रमण करे दश दिशा सका शोधेला जंबदीप सरितावरणी सकला आप ग्राम कानन सप्तदीप रतिरती शोधेले अतळ वितळ सुतळ पाताळ सप्तई पाताळ स्थळ पिंड प्रमाण शोधून सकळ स्वर्गावरी चालेले
सुवरलोक भुवरलोक तपोलोक अरे मायथादी सत्यलोक कुबेर तारांगणादी अनेक शोधून या पाहिले एक मेरू सर्ग पठार गण गंधर्वाती अन्य सुरवर सकल शरीरा करून संचार गुरु शरीर शोधिले उपरी पावनी वैकुंठ समस्त त्वरे पातला कैलासा प्रत तो होता जीव प्रवेश योगणात धुंडाळून पाहत असे तो शिव म्हणे चामुंड समुदायात असते त्याच्या माळ देखील समजत यावरी वीरभद्र सर्वगणात गजोनी हा सांगत असे म्हणे द्वादर वर्षाचा सरला नियम चंद्र वर्षाचे करारक्षण तयाचा शिष्य गौरनंदन कोणी रूप येईल की ऐसे ऐकून तयाची वार्ता गोरक्ष तेथून निघता झाला येरीकडे चरवण्यात काय सुचले होते की गोरक्ष शवाजवळ बैसवणी अनेक अस्त्र व्यापणे तेथे न लागे देवा कारण ब्रह्मादिका करून या असे शिवास्त्र व्याप्त तैशातून निघून गौरी सुत गुप्त विशेषरात येऊन या प्रवेशाचे अकस्मात उठून बसला गौरसूत मार्ग पावणी गुहागृहात बाहेर आले उभयता मग सिद्ध करून भस्मजोळे उभे राहिले दोन्ही वेळी पर्वतरास तेने काळी अर्कावरी सोडले गोरक्षमुखीचे पर्वतरास प्रविष्ट होता अति स्वतंत्र माथा उचलता अंबर पात्र भरून या निघाले मित्र मार्गाचा धोरण रोका आकाश स्तंभ झाला एक तिने करून संदेने अर्क मार्गावरी अडखळा चक्रपदा चालाय वाट न मिळे पाहुणी सोबत मग सज्ज करून गांडीची मोठ योजता झाला महाराजा तीव्र शरीर वजा संयोजन सोडे प्रविष्ट मित्रतेने करून पर्वतरास भंगिता झाला ते क्षणी तरी पर्वतरास भंगित होता आदिती विचारे आपले चित्त हे अस्त्र कोणाची प्रताप दैता आडमार्गी झाले असे पाहता तर अर्क अंतरी तो समजला नरको रक्षक केसरी मग संदेना समहीवरी येऊन या प्रगटला येता देखते अर्कजान काय करते विदय विजयी ध्वज चंद्रास्त्राचे पेरुणे बीज कोटी चंद्र निर्मिले तेने करून क्षेत्रप्रहाय मिरुती झाली मही मग तो सकल सदाह स्वभावी बांधू न शक्य अर्काचा असे समाधान स्थिती होता परिसमी पावला प्रविष्ट सविता मग चौरंगी आणि गोरक्षनाथा अर्कजने लागते येरू म्हणती महाराजा मेव दिले एक काजा मच्छिंद्र दे तेजपुंजा शिवगणे हरेला परे आपण जाऊन तेथे सुनीती सांगा वीरभद्राते की मच्छिंद्र देही माहिती पाठवून द्यावा के असे पर्वी महापर्वी आमची जावणी करावी श्रेष्ठ इतका उपचार मच्छिंद्र देही इतका उपकार मच्छिंद्र दे आम्हाचे साय मिरवावे असे बोलता गोरक्षनाथ आदित्य अवश्य त्या ते म्हणत मग त्या क्षणी कैलासा प्रत त्वरित जाऊनी पोहोचला गणे पाहुणे अर्क येता सहज पाया लागे विजय ध्वजा म्हणत असे येणे महाराजा कवने अर्थ झाला असे आदित्य म्हणे ऐका वचन गोरक्ष काय साधन करू पाहतले तुम्हा कारण मच्छिंद्र देहा कारणे तरी मम बोलणे आता चित्त द्यावे परमचित्ता महिसी पाठवी मच्छिंद्र देहा आता तुष्ट घरी गोरक्षा तुम्ही तुष्ट केले त्या सणात पण ते वाढेल प्रियत ऐसे बोलता उत्तरा देते वीरभद्र बोलत असे हे महाराज ऐक वचन आम्हासे दुःख देतले मच्छिंद्राने तरी आता गेले या प्राण महिन दावो दुशवाते जरी गोरक्ष झुंजला माते तरी सिद्ध होऊन युद्धाते गोरक्ष जिंकणे समरंगाते मच्छिंद्रा सम करून ठेवी उपरे बोले नारायण मच्छिंद्र दुःख देतले तुम्हा कारण तेव्हा तुमचा प्रताप न कवण ठाये गेला असे आता अस्वट घडले असे म्हणून प्रौढ झाला माणसे परी मच्छिंद्र जैसा तैसाच गोरक्ष प्रताप असे का तेव्हा मच्छिंद्र होता का आता दोघे असते प्रतापर्क ते कोपल्या सकळ धाक कृतांता समयोजिते येरू म्हणते असो कैसे परी न कदा देवी मच्छिंद्र असं या परी बोले राजस आवडेल तसे करावे परी एक अनेक वचन तुम्ही उतरा मही कारण स्वर्गी करता कंदन शिवलोकात पावेल ते म्हणते असे काय कारण तरी प्रतापी असते तीक्ष्ण कैलास गिरीपिष्ट होणे खंड करतील क्षणाद परी ते धावणे येथील वस्ती विनाश होईल स्वर्गापती मग त्या कोपे पशुपती शासन करेल तुम्हा ते भव आणि अतिप्रती करी गोरक्ष मच्छिंद्रा प्रती पाहा शरीराज सर्व चामुंडा हाते कैलासाते पाठवेले तरी आता शिवा न करता मानवेल तसे करावे चित्ता अशा गोष्टी आदित बोलता सर्वापरी मानले मग वीरभद्र म्हणे सर्व गणासे तुम्ही युद्ध जावे सर्व महिसे दुःख लागता महिजिरणे मी येतो मागोने मग अष्टभैरव शमन करते गमन विमाने प्रत्यक्ष गणेश शस्त्रास्त्राने उतरले 72 कोटी 84 लक्ष येताचे देखील नाथ गोरक्ष मग चौरंगी ते बोले प्रत्यक्ष सावध होई ममोचा असो शिवगण येताची मही लोटते झाले शस्त्र प्रवाहित ते गोरक्ष पाणी त्या समय वज्रास निर्मेले वज्रास पातले न लागता शस्त्र वेळा भोवते फिरतात ते शिवगणांचे शर समजता अंगी लिप्त न होते ते पावणे सकळ शिवगण योजित अपार कारण तिथे उभय जन लक्ष धरून उडविते काय करी चौरंगीनाथ हळू समोहनास्त्र प्रयत्न ते संचरण गण हृदयात मग पिसाटपणे मिरवत सर्वांचे नाही दे भान तिने नकळे आलो कोण कार्य लागून पिशाच होते भ्रमत्रानुरान फिरते झाले त्यात अनेक चौरंगीनाथ ते प्रेरित काळीचा वात तिने गण समस्त वायू चक्री पडेले तो वीरभद्र पावणी चामडे सहित युद्धाला गेला त्वरित परी शोभन पावणी अव्यवस्थित परमचित्ती शोभला मग गांडीवाते टणत कालने बाण युजले अपारगुणी कामास्त्र बहास्त्र कार्तिक तेने विविध बाण पाडित असे ते पाहून चौरंगीनाथ रती अस्त्र प्रेरित तिने कामास्त्र त्वरे निश्चित मूर्छित होणे पडेल यावर दुसरे चौरंगीनाथ दशासुरी अस्त्र प्रेरित ते पाहुण्या बनाभिसत जडजोडोनी पळत असे चित्ती म्हणे नो हे बरोबर वेद हरतीला आता सर्व शंकासुर प्रतापूर्ण पुन्हा उदय झाला असे असा विचार करून म्हणे ब्रह्मास्त्र दौडले अदृश्यपणे पुढे कामिनी अस्त्र चौरंगीनाथ प्रेरित झाला लावलाय ते पाहुणी कार्तिकास्त्र लपुनी पवने लपुनी मुख पात्र परी चौरंगीचे 5 जण मिरवले
ते पाहुणे भद्र जाती मत्स्यास्त्र योजले परम निगुती पितेने करुणी दद श्री शांती दृश्य मिरवेल परे परम कोपणे तपोबळ तीव्रास विटले तत्काळ संजीवनी योजनेचा बळ सकाळ दानवा उठविले कैचे युद्ध कैचे पाणी पळते सूर भयभीत होऊन तेथेच कुठे देवता कारण चित्ता पार व्यापले ओहने भयभीत कंपे व्यापले ते समस्त असं सुरवर जाऊन वैकुंठात निवेदित श्रीरंगा मग तर दया चक्र पाणी ऐसे एकूण सुरवर वाहने म्हणे भोगा आपल्या परतणे अवतार दिक्षे कारणे म्हणे गोरक्ष केले अनुचित पुन्हा उठवले दान समजता आता दान तरी रसा तळा प्रथम सकळ नेतील का मग सोडून वैकुंठासी येते झाले गोरक्षापासी म्हणती बा विपरीत महिषी पुत्र आहे काय मांडली अरे एकेका राक्षसा लागे भाऊ समला मी प्रसंगी अवतार घेऊन नाना रंगे हनन केले तयाचे तरी आता कृपा करून अदृश्य करेल दानवा कारण ये रे म्हणे गुरु शवा आणून द्यावे आम्ही द्यावे आधी मज लागे मग शिवे बोला चामुंडे श्रीमचंद्रवशाती आणविले महिषी म्हणे बाघे राक्षसाचे उदया पावले तरी अवतार घेऊन पुन्हा योजारण कंदन ना तर वीरभद्राची आस्था जोडण द्यावी लागेल तुम्हाला ते यावरी बोले भाला दृष्टी येर पोर नाही म्हणे पोटी परी नाता राक्षस जे दुःख देतील आम्हा ते असे शिव विष्णू बोलत येरेकडे राक्षस समजता वीरभद्र पाहुणे जण जाता धनुष्यबाण कळवण्या असे वीरभद्र आणि राक्षस संपूर्ण एकमेळे माजले कंदन येरेकडे शिव विष्णूने स्तुती पुष्टले गोरक्ष तुष्ट होता गोरक्ष ते वाता कशन जल्पयती भस्म चिमटेरण कंदना प्रति फेकून या देत असे तिने दानव वीरभद्रासहित मही पडले निचष्टित श्वास कोंडणी समस्त प्राणरहित झाले ते असं वीरभद्र आणि दानव समस्त रणी निमाले प्रतापंत त्यावरी गोरक्ष जल्पने अग्नी असं सकल केले भस्मतेने यावरी पुढे पंचानन वेष्टिले अति मोहाने ते पुढील अध्याय सकल कथन श्रोत्यांनी ऐकावे तसे भक्ती श्री ग्रंथ भक्ती कथा सार समस्त गोरक्ष काळे किम्यागार सदा भरसद भाग चत्र त्रेशतम अध्याय गोडा श्री कृष्णार्पणमस्तु श्री नवनाथ भक्ती सार त्रयोदशमाध्याय समाप्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु अध्याय 34 श्री गणेशाय नमः जय जय रघुतमा आराध्य होसी प्लवंगमा जटायुनामी विहंगमा मुक्तिदाता रक्षक करे तरी आता पुढे कथा वीरभद्रानी माल्या उमाकांत सहज गुन्हा आठवणी चित्ता पुत्रमय वेष्टीला माझ्या वीरभद्रा विना सकाळ विकाळ दिसते गण हा वीरभद्र माझा प्राण परमत्र कैसा गेला सोडवणे असे म्हणून मनीच्या मनात पंचानन आरंभत ती चिन्हे जाणून गोरक्षणात चित्ता माझी कळवळा मनात म्हणे बद्रिकाश्रमाती माते बसले आता या गुरुनाथे तै रात्रंदिवस उमाकांत मजसाठी श्रम पावे आहा तरी म्या उपकार काय केला आणि वारत या स्वामी शिणवीला आहार दुःख तुंबळ हो देऊन या असे म्हणे स्वचितात पाय लागे गोरक्षणात म्हणे पुत्र दुःखावरी मोहविष्टित चित्त तुमचे झाले की तरी वीरभद्रा ते आता उठवणे परी असते आणि ओळखून येथे राक्षसाचे झाले कंदन राक्षसी मिरवते जरी ऐसे आम्ही सगळ्या नाता संजीवनी प्रयोग जपता जवळ सकाळ राक्षस उठते नागोता म्हणून चिंता व्यापिले असे बोलता गोरक्ष ते नीलगिरी म्हणे कृपामूर्ती वीरभद्राच्या सकळ असे ओळखून या काढेन मी माझे गुन्हा आहेत जितोले ते असली शैनी भोजनी भले ममन आम्ही रथ झाले काय आवाच्या बुद्धीने असे बोलन शंकर रणमुगित करी संचार मग तेथे असते उचलून सत्वर करणे आपल्या लावित असे असते उचलून करणे लावित त्या असते शब्द मंद करीत शिव शिव म्हणणे शब्द येत शिव करणे तत्वता मग त्या असते पंचानने गोळा केल्या परीक्षेने जेथे होता गोरक्षांत तेथे आणून ठेविल्या मग तर विद्यार्णव केसरी भस्म चिमटी गळून करे वीरभद्र नामे साचोकारे संजीवनी स्मरला असे होता संजीवनीचा प्रयोग मग तो विद्यार्णव केसरी भस्म चिमटी गळून करे वीरभद्र नामे साचोकारे संजीवनी स्मरला असे होता संजीवनीचा प्रयोग पुन्हा वीरभद्र उठला देह धरून म्हणे माझे धनुष्यबाण कोठे हाय सांगा की व्यापले अपार राक्षस कोठे तितकी मारे ना आता जेठी उपरी गोरक्षा यमपुरी शेवटी तापाने धावीन की असे वीरभद्र बोले वचन करी धरी पंचानन म्हणे बापा आता न व्यर्थ बोलाचा न करे मग हृदय कळवणे त्याने सांगितला सकळ उतांत उपरे म्हणे उमाकांत स्नेह नाती धरावा मग गोरक्षा आणि वीरभद्र जेठे उभयतांचे करेले भेटे उपरे म्हणे स्नेह कोठे उभयतांनी रक्षावा उपरे 72 कोटी 84 लक्ष शिवगण प्रतापी महादक्ष ते वायुचक्र प्रत्यक्ष उतरी गोरक्ष तयासे मग सकळ समुदाय एक करून जाते झाले गोरक्षण म्हणून येरीकडे राव विक्रम राजवैभवी कुंतला गोरक्ष सौमादस रक्षण करी शिवालयास तो विक्रमराव दर्शनाचा अकस्मात पातला राव देता गोरक्षाशी प्रेमी मिठी घातली ग्रीवेसी निकट बैसवणे तयासे सर्वकांत विचारे मग गोरक्षाशी बोले वचन धरी धरावनं काही देणं धर्मनाथा ते राजासना देऊन येतो लगबगे मग पाहुणे उत्तम देणार महिचे राव घेतले बोलावून राज्यपदे सहस्ते अभिषेक करून धर्मनाथ स्थापिला यासे लोटा एक मास राव त्रिविक्रम आपल्या मंदिरे खास ध्येय स्थान शिवालयास तत्क्षणी पातला एरेकडे रेवते सती सहज गेले राजसदना प्रति म्हणे महाराज एनुपती अजून काहून निजलात परी तेथे काही बोले मग हालोनी पाय हस्त प्रवाही ते प्रेत मिरवले दे पाहुणे शोक वय वाटते रेटे शोक करिता तुंबळ ऐकून धावला धर्मनाथ बाळ मंत्री प्रजासेवक सकळ अंबरडाव बहु उठला
तो वृत्तांत शिवालयाचे जन्ममुखी आला गोरक्षापासी मग सिद्ध करून भस्म चिमटेचे संजीवनी प्रयोजे अस्ति मास प्रयोजितादी संगीन झाले त्वरिता संगीन होता मच्छंद्रनाथा समय पावला रे घावया मच्छंद्र ते संचार होता उठून बेसला शन्न लागता हिरेकडे राव प्रेत स्मशान वाटिके आणले प्रेत आणले स्मशाने त्रिवर्ग पाहाय निघाले मुने हो रेवतीने दृष्टी पाहुणे शोध आणविला तयाचा करुणाचे धन स्नान गेले सकळ जन परिधर्मणा दारुण शोक करी अद्भुत उतर क्रिया झाल्या उपरी न राहाय रुदन तयाचे करी अन्न पाणी वर्जन शरीर प्राण देव म्हणत असे मग मायेचा मोह अत्यंत त्या ते नेवने परम एकांतात म्हणे बाळ शोक काय व्यर्थ पित्या करता करीतो असे तरी आता बाळा तुझा पिता चिरंजीव आहे मही वर्ता प्रत्यक्ष जाऊन शिवालय आता निज दृष्टी विलोके तो पित्याचे मच्छंद्र नाम चिरंजीव आहे उत्तम उत्तम ऐसे ऐकता राजतम पिता कैसा म्हणत असे मग प्रवेशाने सकाळ वार्ता सकळ झाली सांगते झाले निशता धर्मणता ऐकून तत्वता तुष्ट झाला शराते मग शीघ्र होणे कटक बार शिवालयाला अति सत्वर भावे न म्हणे नाथ मच्छेंद्र शिवकासनी वाहिला नेवना आपली राजभवनी सेवा करीत असे प्रतिकरणे मग तो एक संवत्सर तेथे राहून पुढे तीर्था चालेला परी धर्मनाथ परम झाला शोकाकुलित म्हणे ताता तो सांगा ते मीही तीर्था येतो की या उपरी बोले मच्छनाथ बाळ दादर्शी येऊन देत मग जोगदेवने गोरक्षाते तू ते सवे नेई नमे आता रेवतेचे करून सेवा भोगे आपले राजासना तेथे रेवते ते प्राण माझा असे हो बालका तिची सेवा केली आणि संतोष आहे माझे म्हणा असे करून समाधान त्रिवर्ग तेथून निघाले मग तिथाटणे भ्रमण करता येऊन पोचले गोदातटे भामा नगर काननपोटे येऊन या पोचले ग्रामनाम ऐकून काने गोरक्षाचे अंतकने स्मरण झाले कृषधर्मी माणिक नामी कृषीचे मग मुळापासून तयाचे कथन मच्छंद्र गेले निवेदन मच्छंद्र ऐकून वर्तमान पुन्हा म्हणे पुन्हा आता पहावा मग शेतसुमार धरून चालत आहे त्रिवर्ग पावली माणिक नामिनीच्या वेळे काष्ट समान देखीला असे त्वचा झाली एक पोट झाले पुष्टी सायक दृष्टी लावून एक मंत्र जप करीत असे असे पाता तपाकृती गोरक्ष धन्य म्हणे होते मग नमनी मच्छंद्रापती अडमगाचे म्हणत असे मग निकट येऊन त्रिवर्ग जण बोलते झाले त्या कारण म्हणते आता तपोधन पूर्ण करी तपकारे येरू वचन त्या देत तुमचे यात काय जात धरून आपला शुद्ध पंथ गमन करावी येथून या जे बोले मच्छंद्रात त्या वाकडेपणे उत्तर देत मग गोरक्ष म्हणे मच्छंद्रा ते हा अडबंग से महाराजा तरी आता याची ही तर युक्तीने बसतो करीतो बसा स्वस्त मग तर छाय निकट तेथ मच्छंद्र जाऊनी बैसला चौरंग्याने मच्छंद्रात गोरक्षाचे मौज पाहत गोरक्ष जाऊनी पै तेथ आहा म्हणत असे आहा म्हणणे वाणी म्हणे ऐसा मही ते दुजा स्वामी आम्ही देखील नाही नैने तपोधनी आगळा ऐसा स्वामी योग म्हणे याचा अनुग्रह घ्या कोणी गुरु झाले प्राणे दैवा पार मिळवत असे म्हणे स्वामी कृपा करून मजा अनुग्रही गुरु होना असे बोलणे ऐकून अडबंग म्हणे तयासे बेटा एवढा थोर झाला अद्याप अक्कल नाही याला गुरु करू म्हणतो मला मूर्खपणे आगळा हा मग मजला गुरु करू पहासे तरी तुझी बेट्या का होईनासे मस्ती ऐसे पाहुणे करणासे तयामुखी लावित असे कर्ण लागता गोरक्षणा आणि संज्ञान मंत्र ब्रह्मखानी परम कृपे करणे पंकणे सना केला क्षणार्धे मग अर्थार्थी सकळ ज्ञान झाला बृहस्पती समान मग सांडून आपले तपसमाधान गोरक्षणे लागला मग गोरक्ष भस्म शक्ती प्रयोगातून बाळीचे सांग तिने करून सरांग शक्तिवान मिरवले मग धरुणे क्षेत्र त्याचा संवृक्षाखाली आणि नाथ म्हणे महाराज कृपांत अडभंगाची ओळखावा हसून बोले मच्छंद्र म्हणे या अडभंगाते अडभंग नामे पाचारावे सर्व येथून साजोपणे या वाटत असते मग अवश्य म्हणे गोरक्ष त्यास नाथ दिशा दिले खास मग शीघ्र घेणे संघास तीर्था लागे जात असे मार्ग जाता सद्विदेसे सकळ तेव्हा पूर्ण अभ्यासे आपल्या समान शस्त्रसे अडभंग तो मिरवला असो ते चारे जण द्वादश तीर्थाटन करून पुन्हा प्रयागा कारण चारे सूर्य पातले एरेकडे धर्मनाथाचे पुत्र झाला स ते जरासे वडिलांचे नाव ठेवले त्याचे त्रिविक्रम म्हणून या चौघे प्राज्ञ ग्रामी येता श्रुत झाले धर्मनाथा मग कटक बहारेसे शिबिके तत्वता बैसुनी आले सदनासे मग धृती वृत्ती भक्ती सदन करून तोषले मच्छंद्र नंदन मग त्रिविक्रम राज्य स्थापन दीक्षा घेतली योगाचे माघमासे पुण्यतिथी देती असे धर्मराजाचे बीजमंती ते दिवशी गोरक्षते अनुग्रह देत तयासे या उपरी दैव मिळवणे स्वर्गेचे आणि प्रजा लोक त्या ग्रामेचे मिळवणे तो अनुग्रहाचे मोहळे रचले अपार अनुग्रह झाल्यावरती सकळ बैसुनी एक पंक्ती गोरक्ष कवळ घेऊन हाती सर्वामुखी ओपित असे मग तो आनंद परमजेटी पाहुणे धावले सुरुवात थाटे तेही प्रसादावणे पाहुणे शेवटे तो तुष्ट चित्ते मिरवले परी करती भाषण ऐसाचे प्रसाद जन्मजन प्रति संवत्सरे पुन्हा इचे लागे वाटत असे ऐसे बोलता सर्व सकळ गायकुनी बोले तपोबळ माझे नाम घेऊन केवळ अर्पा जगा प्रतिवर्षी धर्मरायाची बीज मनवणे उत्सव करा तुम्ही सगण याची नीती कुमारा सांगेन कळो पाहे जगाचे मग स्फुरला म्हणणे स्फुरमान सकळ तुम्ही बोला वचन आंबीलपणे शक्तिमान सदैव करा उत्सव असे महाराज गोरक्ष बोलता मानवले सुरवरांच्या चित्ता मग प्रतिवर्षी आनंद भरिता महाउत्सव करीता तई पासून सहज जगी मिरवत असे धर्मनाथाचे बीज हे व्रत आचरले महाराज तुष्ट होत असे गोरक्ष असं तेथे मत्साह करून धर्मनाथा नाते दीक्षा देऊन तिथून निघाले 5 जण नरसाधूला ऐकाते नाना तिथे करता मैसे अभ्यासिले सद्विदेशी शाबरी विद्या आश्राचे प्रवीण केला महाराजा मग शेवटी बद्रिकाश्रमी जाऊन तृष्ट केला मारा म्हण धर्मनाथ
तया स्वादेन तपा लागे बैसला द्वादशाचा केला नेम तपा बैसला नाथ धर्म येरू तेथून चौघे जण तीर्था लागे चालले द्वादश संवत्सर ते करून पुन्हा पाहिला बद्रिकाश्रम मग तेथे मांद्या ते दुर्गम बद्रिकाश्रमी मांडले सकळ देव सुरवरा सहित पाचारून घेतले ते तर मांदे झाले पूर्णवरा ते देव देव गेले पै मग तो धर्मणा चवे घेऊन फेरी करते ते ताटन आता पुढे ऐका कथन रेवण सिद्धाचे पुढे 88 सहस्र वर्षी पुढे झाले आहेत विधिवीर्यासे त्याचे समय रेत मैसे रेत रे पडले रेवा ते ते हिरे तर रेत पडले अकस्मात चमस नारायण संचार करून त्यात देहद्वारे मिरवला बाळतोने अति सुकुमार बालक किनी मनोहर उकड आलोळे महिवर टे टे म्हणून या तो त्या काननी कृषी एक उत्तम नाम संसारुक तो गट देखोनी नियमाय उदक रेवा ते पातला पाचला परी अकस्मात येता झाला बाळ येत चाले पुढे चालत बाळ दृष्टी देखील मग गट ठेवणे मै लागे धावण्या तातडी उचले वेगे मोहे कळणे हृदय भागे अति स्नेह धरेला असे मग रिक्त गट भरूने आडे ग्रामात आडला हर्षा पाडे सदना प्रवेशने आवडे कांती लागे बोला तसे सहज गेलो उत्काती रेवा तिरी वाळवंटीता आपण ईश्वरा दिला असतो वंशावळी मिरवावय तो ती कांता उत्तम नामे धार्मिक वृत्ती साधा मी बाळ देखता देह धर्मे हर्ष सिंधू लोटला बाळ धरण हृदय पटे मन घेत स्नेहाचे पटे मग तैल उदके नावणे शेवटे पाल खाते घातले तेच थानले होते करे निजला योगी तया शेजारी स्तन पान केले उपरे बाळनेचे पालखे रेवा ते रे बाळ रेवेत सापडले म्हणून त्या ते रेवण नामचा जगवंत संसार ठेवीत असे असं रेवण नेमाचे संगोपन करते उभयता पालन असे लोटा बहुदेना प्रपंच राठी करीत असे द्वादश संवत्सर प्रपंच राठी कुशीकर्म विद्यापाठी पूर्ण झाला होता जे ठे पित्यावनी आगळा तो कोणे एके दिवशी उठून मायकले प्रहरणीशी वृषभ सोडून काना असे चारवयाचे चाललेला चालणे पडले असे सुदळ दृश्य होत असे महिची वाट सुदृढपणे गोचर वाट निज चक्षुते होत असे दादा म्हणून वृषभा पाठी हाकी चालला आहे जेटे तो अनुसया शक्ती का रत्न वाटे पुढे झाले अकस्मात परितो महाराज त्रेंद्र पवन वेगे त्याचे गमन ठेवले त्या नमिले ठाई करुणे स्नान गिरणार पळते जात असे पायी खडावा सुशोभित एक चलंगी शोभत शुभ्र कोपेन विराजित कंठ कटा वेष्टोने मौळी वेष्टिले असे जटा दाढी मिशा रंग पिंगटा सकळ ज्ञानी यांच्या वरिष्ठ कनक कांती शोभत असे ऐसा महाराज त्रिनंदन तो ते दैवांचा अवतार पूर्ण अति लग्ने करे गमत पुढील नेम मानवनीय तो मार्गावरी अकस्मात वृषभ गमने देखत वृषभ हा रेवणनाथ दृष्टी नाही आतळला मग तो सर्वांमधील वृषभ पूर्ण शरीर मिरवे शैल्य गण तया आडनाथ रेवण बाळतून चालत असे तो वृषभा मागे येत दत्त वृषभ बुजणी पुढे पळत मागे अंतरता रेवणनाथ त्यावर दत्ता आदळला उभय दे कामपणे ऐके झाले देहधरणे परे स्पर्श होता अंतकरणे ज्ञानदीप उजळला परे दत्तात्रयाचा स्पर्श होता पूर्वजन्माते झाला देखता चित्ती म्हणे मी महिवर असता कौन स्थिती पातल मी आहे पूर्वीचा नारायण प्रताप परम प्राज्ञिक चमस नारायण ऐसे असुनी कृषी कर्म येते करीत बैसल ऐसे देह झाले ज्ञान मग स्तब्ध धरुणे राय म्हण परे धडक बैसा त्रिनंदन कोण तो पुसे कोण ऐसे पुसत असे कोण तू ऐसे पुसता दत्त करता झाला प्रणिपात म्हणे महाराज या देहात अंश असे तुझा के तरी आता क्षोमदयास उदित करा मी म्हणजे महाराज सनात करुणे मी या देहास महिला गे मिरवावे असे वधून वाघवटे सुदृढपणे देत मिळते परी आदरे प्रेमा पटे दत्त जठी मिरवला तयाचा पावनी भक्ती आदर सुदृढपणे निचे पर मग कमंडोलन ठेवणे महिवर मौळे कर स्थापित असे भाळाखाली घालून हात उठविला रेवणनाथ मनात म्हणे आसनात पूर्वीचाच असे के तरी आता याते सनात करून वाढवावा नाथ पंत कृपे ठेवणे मौळे असं केला अंकिता आपुला असे म्हणून अनुग्रह रहित कृपा मौळे ठेविला असं परिभक्ती लागून नेवनाथ काय करे महाराजा एक सिद्धीचा काळा त्या ते सांगता झाला कृपांत असा बिजरो पुणे किंचित दृष्टी ठेविला पुढारा जसे अर्भका देऊन दाना पिता मिरवे व्यवसाय कारण मग तयाचे पुढे चांगलपणा निजदृष्टी पाहत असे परी टिकाळा होताची प्राप्त रेवण झाला आनंद भरित मग प्रेमीने म्हणून अनुसयास बोलविले तत्क्षणी बरी वेर मानून चित्ती चालता झाला कानना प्रति परी अंतरला आपल्या येते निज पदाती पाहवया ती प्रत्यक्षनाथ रेवण बुल्ला सिद्धी प्रकरणे करून सिद्धी बुद्धी यात्रेनंद हातीचा सोडेला नायके तसे भक्ती कथा सार समस्त गोरश काय की मागार सदा परिषद भाई चतुर चतुर्शतम अध्याय गोडा श्री कृष्णार्पणमस्तु श्री शुभमवतो श्रीरस्तु श्री नवनाथ भक्ते सार चतुर्शताध्याय समाप्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु अध्याय 35 श्री गणेशाय नमः जय जय करुणा करा पंढरीशा रुक्मिणीवर दीनबंध दया सागरा पुढे ग्रंथ बोलवे मागील अध्याय उत्तम कथन रेवणनाथाचा झाला जन्म संसार टेकोश धर्म बोलून याद आविले असा ऐसा एक अवसर त्यात पडला घडला परे दिवंत सिद्धी कळा घेऊन चित्तात त्रिसुत दौडेला एरेकडे रेवणनाथ वृषभ ठेवणे स्वदेशात येऊन या सिद्ध आहुत करता झाला महाराजा सकशेत झाल्या पाटे नागद्वार करुणेकर संपटे आहुत मार्गे फिरत जेटे गायना ते आरंभले दत्त वचन मंत्र प्रयोगे का गाय गायन दत्त महिमा असे म्हणून औषभाते बोलत असे येरी महिमा असे वचन सहज बोले प्रयोगाने परी महिमा सिद्धी प्रत्यक्षपणे प्रगट झाली ते ठाय सिद्धी येऊन वावता पाशी म्हणे कामना कोण तुझसे येरू म्हणे तो नामासे श्रुत माते करे का येरी म्हणे मी सिद्धी पूर्ण देहधारी महिमा ना असे ऐकता उत्तम दत्त बोला आठवला सांगणे अत्रे आत्मजा आपुले
ओपिले होते मंत्रबीज ऐसे श्रुत होता सहजे दाटला होता गर्वाने परी महिमा सिद्धी भेटता त्या अधिक झाला आनंद भरित म्हणे पंथ सत्पंथ सांगून दत्त गेला असे महाराजा मग हातीचा सोडून आवत दोर तिथे बोलता होय उत्तर म्हणे शेती पहिला असे तर वर छायक वरून वेष्टीला परी त्या शीतल छायत कुणाच्या राशी अप्रेमित कणकने एक क्षणात चमत्कार दावे का असे बोलता रेवणनाथ सिद्धी आश्चर्य हास्य करता म्हणे महाराज एक क्षणात कणक बंधने कणक धने भरीन सकळ मग सहज आणून कृपादृष्टी विलेख दिसे मई पाठी तो नगा समान कणक धनधाटे अपाराशी मिरवल्या ते पाहुणे रेवणनाथ म्हणे माते तू आहेस ते तरी आता सनिध माते येथून आरक्षका म्हणे सनिध राहीना आता परी गुप्तवतेने जगा करता तू न धरावे दर्शन सुरता कार्य तुझे करेन मी मग अवश्य म्हणे रेवणनाथ कार्य संबंधी असावे उदित मग कनक धनराशी गुप्त अदृश्य सिद्धी मिरवली तया काळी त्यावरी सायंकाळपर्यंत शेती प्रेरले समग्र आवत मग उर्वाचे गुरासवी येऊन गोठनाथ वृषभाते बांधिले रात्री कोणी शयन तो उदय झाला द्विती देणं मग मनात म्हणे ब्रह्मानंदन व्यर्थ का कष्ट करावे या अशा कल्पना अनुचे ते सोडून दिले जाणे शेती तो एक दिन येत प्रहर मी ते संसार बोलत असे म्हणे वचा साडून आवत गृही बेसला शिकवणे अर्थ येरो म्हणे जाऊन शेतात काय ताता करावे कष्ट करता रात्रंदिवस काय मिरवले फळास येरो म्हणे धान्य खावायचं पिकवावे पाडसा असे ऐकून तात वचन म्हणे कष्टे पिकवा शेती अन्न तरी आपले गृही काय न म्हणून आता कष्ट करावे येरो म्हणे बा आपल्या गृहाचे काय हाय न कळे मस्ते नित्य स्थापून येऱ्या करड्याचे दिवस परी लोटे तसे येरो म्हणे बोलसे खोटे सदन भरले कनक वटे जाऊन पाखरे खोटे बोल माझे महाराजा तो हसनी सहजते ते गमन करते धवळा पती तो कनक राशे धन अप्रेमेते गृह माझे मिरवते मग परम होणे हर्षयुक्त म्हणे वरद पाणी आहे सत्य कोणी अवतारे प्रतापने सिद्ध मुनी हा असे मग तो संसार प्रशे कदा न सांगे करण्या कार्याचे प्रमाण मानून त्याचे बोलासे तदनुसारी वर्तत असे मग तो रेवण ब्रह्मसत काय करत असे नित्यानित्य बंधुर गाम थोर अत्यंत मार्गावरे नांदत असे तै ना पांतसे मुकामासे पाचारण येत सदनासे कामणे समान आहारासे अन्न देत असे नितेशा मग गावात पडली एक हाक की रेवण देता अन्न उदक मग चुंगावर चुंगा लोक पांतिक सत्वर धावते मग जैसे त्याची इच्छा गणपूर्वी ते सेना रेवण वस्त्र पात्र अपार धन देऊन बोळवे रोग भोगादी मनुष्य देते ती सर्व दुःखाची पावनी शांती धन्य म्हणे उग्राचे जाती यश कीर्ती वर्णेते मग जगात होणी प्रसिद्ध सर्वत्र म्हणते धन्य हा सिद्ध देश विदेशी जनांचे उद्धार येऊन सिद्धी म्हणतात तो कोणी एके दिवशी वचन राहत मही करीत नाना तिथं बुद्धल ग्रामे अकस्मात मुक्कामाती पातला वस्तीत धर्मशाळेत रावण करीत बेसला श्री गुरुचिंतन तो त्या गावीचे काय जण धर्मशाळेत पातले येताचे त्यांनी देखील नानात म्हणती बाबा उतरलासे येत तरी सारा वया आपले बोकारे येऊन सिद्धी पाहावा येरो म्हणे त्यात ते वचन रेवण सिद्ध आहे कोण मग ते सांगते मुळापासून पुढचे कर्मे शोधा असे ऐकता मग आता जाऊन पायांतरी गुप्त तो दृष्टी देखता म्हणे चित्तात अवतार असे हा एक आमचा सांगा ते पूर्ण हा नारायण प्राज्ञ चमस परे प्रसन्न तरी प्रसन्न कोण झाला याचा शोध करू त्याचा पुन्हा येऊन धर्मशाळेत लोकांचे म्हणे गुरु कोण याते कोण मिरला जगाते निध्याचे नाम सांगा तो ते म्हणते बाबानाथ आम्हा नाही माहित मग स्तब्ध राहून मच्छंदात काय करी महाराजा पक्षी कुळाते पाचारण घालिता झाला इच्छा भजन एका करी बैसवना तुष्ट करून बोलवे शिरीस कंदे पक्षी मेळ मच्छंद्र बैसनी वेष्टी सकाळ जाय म्हणता उता वेळा अंबराते जाते पै मग पाचारण वंचरासे त्याही देत असे हारासे आपले असे व्याघ्रसे असे ग्रास देत महाराजा असे होता काही एक दिवस लोक म्हणते महापुरुष हा ईश्वराची म्हणून या श्वापदवी हंगाम स्पर्शते मग धन्य धन्य म्हणून विख्यात रेवणसे तिची सांगती म्हणते आला आहे एक जाती सर्वापरी अद्भुत विहंगमादे श्वापद ग्रहण सहज येत असे पाचारण ते संशय भेटी लागे त्याच्या परिस्कंदी वाह करून आरोहण आनंद खाते सेवन जा म्हणते करते ग मन तृप्त मन मिरवणे असं ऐकून रेवण सिद्ध पाहू चालला प्रताप सिद्ध तो येता देखील पक्षयांचे वृंद करी शिरी मिरवले मग शीघ्र येऊन आपले सहदानी जाऊन बैसे एकांत स्थानी दत्त मंत्र प्रयोगने प्रत्यक्ष करू सिद्धाते मग होता प्रत्यक्ष सिद्धे म्हणे महाराज विषयामध्ये कवन कामने काय सिद्धे प्रत्यक्ष केले तो आमाते येरो म्हणे कृपा सरिते तुष्ट करते सर्व जनाते तोचे रेती पक्षी कोणाते तुष्ट करे श्वापदे की येरो ऐकून वागोतर म्हणे महाराज पक्षी आणि वनचर होणार नाही अद्वैत पारा ब्रह्मवेत्या वाचवणे तर हे आता श्लाघ्यवंत आधे भावे ब्रह्मव्यक्त त्यावर बोले रेवणनाथ ब्रह्मवेत्ता करी माते येरो म्हणे चातुरेखाने यात्रे नंदन तुझा स्वामी त्याते सौनी उगमे साध्य करून घे का असे सिद्धी बोलता अचानक चित्ती म्हणे हेच कारण मग सर्व त्याग करून काननाथ प्रवेश जया ठाई भेटला दत्त तेथे जाऊन बसला नाथ दत्त स्मरण ठेवून चेत वाट पाहे भेटेचे म्हणे दाटला भेटीचा योग तेने अन्नदकाचा झाला त्याग मग दिवसेंद्रिय शरीर बघ शुष्क काट दाहित असे मग ते पाहून मच्छंद्रात म्हणे हा लागला प्रयत्नात परे कोण गुरु हाय यात समजला नाही अद्यापि मग रेवण सिद्धाचा प्रताप पुसून घेतला जनमुखी माप ते म्हणती होम आहे जगबाप परोपकारी असे की तरी आता सिद्धी कोण झाली आहे या स्वाधीन त्या सिद्धीचे पाचारून उत्तांत श्रुत व्हावा की मग आणि मागरी मा लघिमा महिमा ऐशित वाशित प्रतिमा प्राप्ती प्रकामा आयशा अष्टसिद्धी नामा पाचारेला प्रत्यक्ष रेवण सिद्ध हा महापुरुष त्याचे सिद्धी दासत्वास कोणती सांगा हे आम्हाचं गुरुवाक्य करून
तर ते बोलते झाली महिमा महादेव पेले दासे नमा श्री दत्तात्रय योगद्रुमा मंत्र सिद्धी करून या मग दत्तात्रय हाय कुणी गुरु म्हणे हा बंधू साचारू आहे तरी सरातर हित इच्छिन्न तयाचे मग तेथून निघे अति वेग गिरणार पळते आला चांग भेटून या त्रि आत्मजय करे वंचे दाचे वृत्त कथी येले तरी अवनी अवतार पूर्ण का प्रातिक चमत्कार आहे न ते तुम्हा करता क्लेश दारुण महिलागी भोगत असे हा एक सिद्धी आणून त्यास घालून गळा द्रोळत तर फास परितो तरी तो फास झाला क्लेश मरण वाटत त्या दावे तेथे झाले तुमचे भेटे जेथे झाले तुमचे भेटे तेथे जैसा कानन पोटी आहात तेजोनी प्राणकंठी आणून या ठेवीला असे चालस असते ते गुरुचे असे कृपा मिळत तरी रेवणा देहा ते कष्टाने सांडावे असे बोलत त्या युक्ती नावाचे ऐकून दत्त हृदयाचे प्रेमनाचे डोल निग्रहासाचे सहाय्य करी आनंदे मग तो उदार शांत दाता सवे घेऊन वचन राहता व्यान अस्त्र जलपंचता तया ठाई पातले तो येताचे देखील रेवणनाथ कृष शरीर काष्टवंत असती नाही प्राणवेत वाट पाय दत्ताचे अति क्लेश कंठी प्राण पाहून श्रमला त्रिनंदन प्रेमे कळला सदैपणे माय जैसे बाळकाते तेने चरणे ठेवणे माता होय प्रेमासु ढाळीता म्हणे आजे भेटली माझी माता निरापणे वचाते जैसे सुता लागेतात हिता उपने परत्र होत तेवे दुर्वास होदर मोहित होणे हित मोहित असे परम आराधने कृपे नहाळे करणी ओपेली मंत्रावळे तेने तद्घटे अज्ञान काजळे निघून गेली सरसे मग कृपे आराधने वज्रशक्ती भाळे चर्चले दिव्य विभूती तेने करून दे असते ते शक्तिवान मिरवले मग सवे घेऊन देवनाथ गिरणार पळते गेला दत्त तिथे बैसने दिवस अमित विद्यावसन नेसविले नाथ मध्ये दिशा देवन उन्मनी मुद्रा फाडिले काना तत्वा माझे दिवे ज्ञान गळाकंथा ओपिले देव विते शुद्ध सारंगे अनत वाजे नाना अंगे कुबडे पावडे देह प्रसंगे देह विदयी मिरवला असे पाहुणे पूर्ण स्थित मग सवे घेऊन वचन राहता माथन परते गेले तो येता नागेश्वराथा वंदिले तेने करुणे देव दर्शन वरत घेतला विद्येकान मग सावरी विद्या कवित्रत्न महिवरी मिरवत असे असं सर्व साध्य झाल्यावर मानदे मांडले बहुता गजरी हरे राधे सहाय करी गिरणार पळती आणले ब्रह्म इंद्रावरून कुबेर अश्विनी कुमार चंद्र भास्कर सकल समचय पर्वताकार मावंद्या ते पातले वर देवने सकळ विद्येचे जाते झाले संस्थानाचे रेवणचे तेथे थाटनाचे अत्र्यात म्हणजे पाठवेला तेथे हिंडता अपार मैसे तो बेटग्राम मानदेशे तेथे येऊन मुक्कामासे सहस्थिती राहिला तो तेथे सरस्वती ब्राह्मण जान्विकसे ह्याला गुण लावण्य लते का स्वरूपवान चंद्राचे वन्ने लाजे तसे उभयता जाण प्रपंच विहृती एक प्रमाण परी इतके असून जटे संतान शून्यपणे मिरवत सप्तपुत्र झाले तयासे परी ते बाळपणे पंचत देहासे 7व्या 8व्या दिवशी 10व्या दिवशी पंचतो होय असं षटपुत्र देहांत पावले यावरी 7वे दिन उदय पावले तो द्वादश दिन वाचले तेने अशले विप्रमण कांती सिमने परम मिळाले पचम बष्ट बक्षले काळे ते द्वादश दिन वाचले केवळ काळे वेळ लोटली येणे एक आणि चाकू चुकल्या परिसर तो 10 वर्षाचा होय आयुष तरी आता या पुत्राचे भय नाही ग सर्वता असे कांतेशी बोलवणं भासे मानले परमावडीने गृही करुणी पंचपक्वाने घाले भोजन विप्रासे तो दिवशी रेवणनाथ भिक्षा करीत आला तिथे अलक्ष घालून त्या द्वारा ते पुढे पाऊल ठेवित असे तो त्या विपरीत देखील दुरण वाढते पात्र ठेविले धरणी तैसा ती बाहेर येऊन नात निकट लग बघे तो तेजपुंज हटक कांती देखता विप्र म्हणे चित्ती हा पूर्व तापसे अवतार देशे कोणीतरी आहे की तैसा 16 लग बघे नाथच्या मस्तक ठेवणे म्हणे महाराज प्रयोजन माझे घरी आहे की असे असून मग दरिद्राचे मनवत डावलनी जाता किंमत तरी आता तुम्हाला यथार्थ अनाथ सनात करावे त्यावर नाथ बोले त्याचे आम्ही शूद्र तो विप्र मिरविसे मज नमस्कार आहे तोसे अर्थ नाही जाणे जे एरू ऐकून बोले वचन शूद्र जातीचा ब्राह्मण तो मातंगा करील नमन अन्य वर्ण चुकेल कैसा बोलता विप्र त्या ते मनात म्हणे रेवणनाथ हा विप्र हाय प्रज्ञात बोला परी चालत असे मग विप्राचा धोरणात संचार करी त्याचे गृहात विप्रे नेऊन सहसनाथ महाराज बैसेला पात्र लगबगे आणि वाढून सर्व पदार्थ पहरी प्रेमे करून पात्रा निकट बैसन भजन झाले नाथांचे असं असे परम भक्ती नाथाचे झाले जटर तो ते कडे विप्रपांग ते गेले भोजन चारोनिय म्हणे महाराज आजचा दिन वस्तीची सेवा माझे सदन उदय प्राणिक उदय प्रातकाळी उठून जाणे असेल तरी जावे पाहुणे तयाचा परमादर अवश्य म्हणे विधी कुमार एकांत स्थानी शैनावर नाथ नेऊन पहोडले तो सूर्य गेला असासे मग उठून बसला तापसे पुन्हा उंदून नाचरणाचे उपहार करावा म्हणत असे तो नाथ म्हणे आता भोजन झाले आहे नाहीचे म्हण मग आपला नित्यनेम सारून पुन्हा शैनी पडला सरस्वती ब्राह्मण निकट बैसने नाथाचे चुरीत असे चरण तो मध्यरात्री झाले परंतु तेव्हा विपर्यास वर्ताला बाज होते मातेपासे सडपेले तयासे परंतु झाले कासाविषयी शोकशुद्धू संभळला हा का मारे भरत्या ते म्हणे बाळ कासावीस बहु होते विप्र म्हणे त्या कांते ते होईल तसे होऊ दे तू न करे आता काही अनुमान नेत्राभंग होईल नाथा कारण आपले प्रावध होण्याचंही न बरवे कैसे होईल गे असे बोलून कांते ते श्रीनाथाचे चरण चरित होतो सविता सुखाचे योनी दूत बाळ पाशी आकर्षेला काढून चैतन्याचे ज्योतिषा घेऊन गेले यमा समीप येरीकडे स्वरूप बाळ देही मिरवले तो प्रातकाळ समय झाला शैनीनाथ जागृत झाला तो मंदरुदनाथ आकरणेला ऐके तयाने
नाते ऐकून मंदार उदाना विप्रासी म्हणे रडते कोण येरून बाळकाचा प्राण कासा विस होत असे म्हणून मग असते ते नाता अज्ञानपणे रडते कांता ऐसे ऐकून त्याची वार्ता बाळानं म्हणत असे मग तो विप्रस्व कांतेपाशी येऊन पाय स्वपत्रासे येतो ते मिरवले प्रेत दशेशी हाका मारून ते दवा म्हणे महाराज प्राण रहित बाळ झाले निश्चित ऐसे ऐकून देवांना परमचिती शोभला म्हणे मी स्थळी असता कैसा लादला कृतांत तरी तो कृतांत पाहिना आता पाहून नाहीचा करेन मी असे दुर्गट शब्द वदन ब्राह्मण असे म्हणे बाळानं तो ते शरीर उचलवणार नाता लागे अर्पितसे ते बाळ परम गोटे नाथ पाय आपले दृष्टी चित्ती हळून म्हणे नष्ट कर्म काय उदेले विप्रासी म्हणे बाळ तो ते इतकेच झाले काय नितांत येरू म्हणे कृपांत बाळ सातवे हे असे बाळ होता बाळपणी मूर्ती पाच पंच सप्ततीने द्वादश दिन तप प्राणी बाळ सातवे हे असे बरे आता होणार झाले आमचे सेवेचे चित्त रंगले ते पुण्याशी इतके ह्याचे तोले वारंवार लादो की असे बोलता विप्रवाणी अंत जाणिकले प्रांजळपणे मग सरस्वती विप्रापाचारणे बोलता झाला महाराजा म्हणे वचा 3 दिवस जतन करे बाळ तनस मी स्वतः जाऊन यम परिसर साथी बाळे आणि तो ते मग अमर मंत्र त्रिभुवन मंत्र विभूतीच्या चले बाळ वापरते म्हणे विप्रा बाळ हे शते येणे नाचणार नाही रे असे सांगून त्वरिता येथून निघाला निघता झाला नाथ व्यान अस्त्र जल्पने सनात अतिवेगेचे चालेला सहज चालेला यमपुरी संचार करे यक्ष धवळा गरे तो धर्म राज पाहून नेत्रे आज नावने उठला असे बैसने आपले कनकासने षोडशोपचारे पूजेला म्हणे सहज करपुटी नम्र करुणी धर्मराजा आराधेला म्हणे महाराज योगदक्ष किमंतकारी योजेला पक्ष तरी तेव्हा धनुष डाळ पक्ष मग एक छाती तुष्टवे येरी म्हणे यमपुरी नाथा मी सरस्वती प्राजे घरी असता तू आयुनी त्याच्या स्वतः हरण कैसे केले रे जरी तरी जैन घडू नये घडले तरी आता मागोते देही वाहिले आणि षटपुत्र त्याचे कोठे ठेवले आता देही आणून मज असे बोलता रेवणनाथ विचारे करे ते उपदेश होता म्हणे चांगले बोलणी आता शिवधरे त्या धाडावा आपल्या सर्वसेने त्याकडून अधिकारी करा उमारा म्हणा सिद्ध तेथे गेल्याने दृष्टी पडेल प्रताप तरी यक्षपती ते तमोगण विहेरी त्याची आम्ही त्याचे करतो चाकरी जाणे मारणे तारणे आमच्या करी काही एक नसते जे तरी आता प्रताप राशी गमन कराय कैलासाचे आराधने शिवचित्ताचे सप्तपुत्र न्यावे असे बोलता धर्मराज मानतुके तेज पुंज म्हणे पंचाननाचे काज तो सत्यार्थ बोलसे की दो असे बोलवणी योग धारणे उठता झाला मग तेथून व्यान आश्रम केस्तवने कैलासाती पातला सस्यसी भक्ता कथा सार समस्त गोरश काय किमागार सदा परिषद भागचंद्र पंचदशम अध्याय गोडा श्रीकृष्ण अर्पणमस्तु शुभम भवतु श्री नवनाथ भक्ती सार पंचम दशम अध्याय समाप्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु अध्याय 36 श्री गणेशाय नमः जय जय भक्त तारका मम पूर्वजा नर हरी नामे पुण्य श्लोका पुढे ग्रंथ बोले केला तरी प्रतापंत परिसरस्वती विप्राचा अभिप्राय चित्ते धरणी कैलासा तर रेवणनाथ गेला असे तरी आता पुढे स्मृती परिसावे आवना ग्रंथ अर्थी रेवणनाथ कैलासा प्रति कैलाद्वारे प्रगटला ऐसा महाराज तेजपुंज ग्रामद्वारे येता भजत शिवगणाई जय ध्वज रक्षणास्ते द्वारात त्यांनी पावणे योगमते आठवणी उभा केला क्षिती म्हणते तुम्ही कोणती नूतन गंती जाता कोठे महाराज येरू म्हणे रेवणनाथ नाम सह्या देहात विजय काने भेटेत आम्हा जाणे आहे की येरू म्हणते कवन कार्य आम्हाला शीघ्र सांगाय नाथ म्हणे विप्रतने सत्य चोरीला शिवाने तरी शिवा थयाची शिक्षा करून घेऊन जाईन विप्रनंदन ऐसे एकता शिवगण परमचित्ते शोभले म्हणते बाबा बोलसी वचन यात आम्हाचे आले समजण तुमचा गुरुगंधर्व जाणं आम्हाला गी वाटतो असे बोलते शिवगण त्याचे परम कोप चालला त्याचे मानसे म्हणे गुरुगंधर्व वेशे वंशे तरी तुम्हा दावितो वर्ष अस्त्र जपणे होते बेकेदा झाला बसमा चोटी तेने द्वापाळ महिपाटे खेळवणे राहिले एक शस्त्र तेने शत गण महिते केले व्यक्त उचलू जाता स्वपदाते महिपदाते सोडेना पद महिपासून एकदा न सुट्टी म्हणून असता धरणी काढू जाते तेने ते व्यक्त होते उपयस्त गणांचे असे एक शस्त्र तेने शत वनवे केले मही व्यक्त मग सर्वालागे बोले नाथ कोण गंधर्व सांगारे असे विवृत करणे प्रविष्ट होता त्या शिवगणे हा वृत्तांत सकाळ शिवगणे शिवालागे समजला असे 19 शिवाय मात कल्पांत भरला आज्ञापित म्हणे हा कोण आलाय तर शिक्षा त्याचे करारे असे एकता शिववचन आम्ही अष्ट भैरव प्रयाग्न सवे घेऊन शतकोटी गण ग्रामद्वारी पातले ते नाते सपळगणे पाहुणे पुन्हा अष्टसंस्थांचे संधान पुन्हा कल्पने शतकोटी गण तयाचे येथे खेळविले अष्टभैरव प्रताप प्रकरणानुकूल गणिती अस्त्र प्रताप टनक कारण शहराच्या पती स्त्री योजले असे योजने सहाय्यक मुष्टी शर सोडे ते झाले जटे मग अष्टस्त्राचे प्रतापटे अंबराते मिरवले ते पाहून रेवणनाथ भस्मचुंटी कळून हाते एकदा उत्तीर्ण अष्टस्त्राते मुख्य करून जपिनला असो अष्टास्त्रे अस्त्रदास्त्रे जाऊने नायशी केली अंबरात जाण परे ते अष्टस्त्रे उकलन भैरवा परे पडेले तेने अष्टभैरव झाले जर शिवा लागे सांगते हे महाराज मावर भैरक्षिणी झाले ते ऐकून शिव चेती सिद्ध गोसत गेला निघोते आव्हान निरयणीपती तुषाती मिरवला चक्र खडक शर सहायक अंकुशाने डमरुदेक शंकर नरक पाळ हस्ते एक नंदी वाघदोर मिरत असे ते पाहून रेवणनाथ चित्ते म्हणे युद्ध कासाया बहुत एकाचे अस्त्रे प्रतापंत शिवा लागे आकर्षला तेने करून उमास्वामी विकार झाला नंदीवरने धीर न धर्वे महिला गुणे उलटवणे पडेला मग ते परम तातडी करून विष्णू हे जानवी ते खून परम अवस्थेचे ऐकून कमलापती धाविनला
हृदय कळून यगमूर्ती म्हणे महाराज तपापाते कवन काने विक्षेपचे ते कोपा न पेटला. येरो म्हणे पंकजाक्ष मी सरस्वती प्राच्या गृही प्रत्यक्ष असता शिवे धाडून यक्षपुत्र त्याचा मारेला. तरी त्या अभिप्राय करून आता घेईन शिवाचा प्राण उपरे संजीवने आश्रय करून बाळ उठवेन तयाचे. ना तर रक्षणीय असेल प्राण तरी सप्त बाळे द्या आणो ना असे नाथ बोले वचन विष्णू त्या ते बोलत असे. म्हणे महाराज बाळे सप्त आहेत मज पाशी जेव दशा व्यक्त तरी सप्त जेव तुम्हा ते स्थगत करतो मी. जमक वाता प्रेरक अस्त्र जपणे वात सावध केला शूल पाणी उपरी विभक्त अस्त्र जपणे गण सोडविले सकाळी का मग सकाळ सावध होणे प्रेते नमिते झाले योगपते. मग सप्त जेव्हा जीवदशा देवनी हाते बोळविला महाराज व्यान मुखे जपणे मही उतरला तपोगण शीघ्र विप्रगामी येऊन सरस्वती प्रा सांगत असे. म्हणे बारे पुत्र कलेवर केटी कुटी मेना समान समग्र असे असता सरस्वती विप्र उखळी पुत्र वाहिला. कुटन केला मेना समान मग समग्र भाग दिला आणून मग त्याचे विधान करून सप्तपुतळे बनवले. सिद्ध पुतळे झाल्यावर संजीवने प्रयोग अगोदर तिने जीव झाले समग्र जीवदशा प्रगटने प्रगट हट्ट्या असं करून रुदन करते सप्तैनंदन. मग सरस्वती कांदे शिवपण म्हणे पाळण करी याचे. मग द्वादश दिवसा पालखी घालून सप्तपुत्रांचे ठेवले नाम. एक सारंगीनाथ द्वितीय कारण जोगीबा नाम ठेवले. तृतीय बाळक निजानंद दीनानाथ नयननाथ मिरवला. चतुर्थ यदुनाथ नामे पंचम समर्थ षष्ठ निरंजना नामे मिरवला. सातवा महापुरुष गैनीनाथ असे सप्तपुरुष जगविख्यात. पुढे द्वादश रेवणना ते अनुग्रहित केले की मग त्या सप्तशिषा कारण सिद्ध केले. विद्या पण जगी मिळवले सिद्ध म्हणून 84 सिद्धार्थ पै. मग ते तैनेचे राहुनी योगपती सेवा घेत असे. साता हाती असं रेवणना विटे प्राती अद्यापर्यंत नांदत असे. तरी अशा दोष निवारण कथा ऐकावी कामिकाने या उपरे वट सिद्धनाथाचे कथन स्वीकारावे. श्रोत्यांनी पूर्वी सरस्वतीचे उद्देश करून ब्रह्मवीर ग्रहात पडले कचन सर्पिणी मस्तकी अकस्मात येऊन आदळले ते समय. मग ते उसळणे आनंद पोटे साठे झाले आपले पोटे परी साठविल्या रेत शेवटी गर्भ वाढे लागला राहिला परी असे कासे समजून झाले अंतर असे की ब्रह्मवीर तक्षकात्मे प्राप्त झाले. ते वेळे झाले परी महासिद्ध उद्राय अवतार सिद्ध ते नवातील नारायण शुद्ध सिद्धनाथ मिळते. म्हणे माय वाईक वचना तो नव्हे तो नवे भोग दुर्बळ वाहन तुझं उदय नारायण अविर्वत्र येतो गे. तरी तू ते सांगाय कारण पुढे आहे दुर्घट विघ्न जन्मे जय राजा कारण सर्वसत्र मांडले. तरी माय सांग किती बहुफड्यांचा होईला होते ते अवगमने माझे चिते तुझं पाशी पातलं. तरी आता गर्भभरणे देहाते माय अच्छा दोन्ही येरे म्हणे कर्णसाने राहुल कोणी महाराजा असे बोलता वागोतर तो समीर देखला वट तरुवर ही जुनार काष्टपोकर मैवरी मिळत असे. ते पाहुणे असे म्हणे माय व तक्षक नंदिनी या वटपोकरात संचरणी प्राण आपला रक्षे पै. परे असे की अचळ वाज प्रयोगे सिंचला तरु अंबभागे अचळ करून तरु वेगे असे ना पुरी चालला जाऊन मग मंडपात भेटून सकाळ ऋषी गुप्त तक्षक सुतेचा सकाळ उत्तांत निवेदिसे तयाते. असे साकले वर्तमान ऐकून ऋषी तुपेती मान आपले देही शोध करून अवश्य म्हणते तयाते. मग तक्षकात्मज नाम पद्मिनी मंत्र प्रयोगी देते सांडून येरेकडे उभरग गर्भिणी 9 मासाती पुरले से तिकडे सर्पसर्त झाले समात. इकडे दिवसरा भरले नेमस्त. मग प्रकृती अंड होऊन उदेत प्रसूत झाले पद्मिनी. असा वटवृक्ष पोखरात अंड राहिले दिवस बहुत अविर्होत्र नारायण त्यात यशो सत्य संचारला. दिवसेंदिवस अंडात वाढे लागले श्रीवंत ते होता सामर्थ्यवंत भग्न झाले अंड ते. मग त्या तळवट पोखरात बारोदन करी अत्यंत निढाळवाणी कोणी त्या ते रक्षणाते नसायचे. अट्टहासे करते रुदन तै पातला सुचे ब्राह्मण गौड जाती अर्थवान वेदभूषणी मिळत असे. कोश धर्म तयाचे नाम आचारशील विद्यावन सा शशी पारंगत पूर्ण चतुर्विद जाणतात. विठला परिपत्रावळी कारण पाता झाला तटस्थ पत्रे तोडावी हे म्हणे इच्छुन तया नेकटी पातला. म्हणत होता ओळे साशंकेत म्हणे बारोदन कोठे होत स्वर्गेचे सर्व त्या पाहत बोलते झाले तया ते. म्हणते कोश धर्माचं शळ आहे का या वटतरुत आहे बाळक. तरी त्या माणूसचा तो पाय का दृष्टिगोचर नव्हेचे. तरी प्रज्ञावंत ऐकोचन तू ते माणूस घे काढून आपल्या ग्रासीने नेऊन संगोपन करे त्याचे. तेवी तो बाळ गृही नेता सकळ हरेल व्यर्थ दरिद्रता बाळ नवे प्रतिष्ठविता अविर्वत्र नारायण तो. असे बोलून साचोकार सुरवरी पाठवला एक शरतीने तो तरुवर तो महीवर खंडून या पडेला. तरुखंड होता त्वरित तो कोश धर्म बाळ देखत बालार्क किरणी तेज अद्भुत नक्षपाती ते लाजविता. बाळ तेजस्वी मनोहर अमरी पाते झाले सुर. मग सगळे घेऊन कुसुंभार वर्षता करती भावारते. म्हणते महाराज सौभाग्यवंत तू एक आहे शिवमंडात वट सिद्ध नागेशनाथ तू ते प्राप्त झाला असे ऐसे. कोणी कोश धर्म बाळ उचले अति प्रेमे परम आनंदे आपले धाम सेवनी कांते प्रति बोलत असे. मग हसुनी बोले कोश धर्मा म्हणे माना नरेंद्र तमा बाळ कोणाचे ओगमा नेली ते मग सांगा ऐसे म्हणून स्त्रिय भरित बाळ उचलून उदय लावित. मग कोश धर्मे सकळ तांत निविदेला कांते ते. हृदय कळ टाळीता बाळ पयाने नाटले कुच मंडळ पानो निमाक बाळ मुख कमळ पयध्राग्रिते तसे. मग ते बाळ घोटे तक्षीरा जठाग्नीचा दहा उभर शांत वणी शांती पर बाळ मिरवे देहस्त मार्जन म्हणणे मार्जन नावने घातला पालकात नाम ठेवले वटसिद्ध नागनाथ ओव्या मंगले गात असे. असं ऐसे सुखस्थिती बाळ लोटले दिवस होत 7 वर्षे कोश सतम बंधना मिरवला. या उपरिक एके दिवशी साडून या
सोडणे अक्षत्र कासे नागनाथ केळासे भगीरथे ते पातला टट भरले 2 प्रहर काशी विश्वेश्वराचे समर बाळ क्रीडसे मनावर कचे विदुस्तारा तो तोचे समय अकस्मात येता झाला त्रिसत येताची दृष्टी येताचे बाळावरी गेले तो बाळ तेजस्वी अर्कणिती खेळता स्वर्ग स्वस्त गती बहुमुले बैसवणी पंक्ती लटकीचे अन्न वाढीत असे मुले गड्या गड्या म्हणून घालो म्हणते सेवनी अन्न आता पुढे वाढणे वाढू नको आम्हासे पाहुणे अनुसया सुद्धा पाहुणे मने हासे करीत चित्ती म्हणे लटक्याना ते मुले घालो म्हणते तरी आता आपण संचरण मुला लागी द्यावे अन्न मग प्रत्यक्ष बाळातून धरून तया माझे संचाला बाळंगणी उभा राहणे म्हणे अतिताला तुम्हा कारणे अन्य मागतो उदरा कारणे तर त्या ते करावे तर ते मुले तीव्रपणे पाठीला म्हणते म्हणतात आला असे आता एके दिवशी मुले डाळीची चिन्ह श्री नागनाथी पाहून सगळ्या मुलांची इच्छा पण वरता झाला सुरते म्हणे गडे वायता वचन आपण बैसलो ठेवू अन्न त्यात तिथे आला जाणं त्याचे दौडू नये की पहा आपले घरी सांगे पिता मग कोणी न राहावा अतिथा तसेच आपण विषम आता आला आहे समयाचे तरी अतिथीचे करुणी पूजन पोटवरी घालायन प्रदक्षिणात करी धरून बाळंगणी बैसविला लटकेची कल्पनेचे करून जेवणात या अतिथी घालतात असं पदावरी धरून करते नंगाचे लटके मनाचे करुणे सुमन हार कुंफिला कल्पने करून तो अतिथीचे गळा घालून लटका धूप धाविते भावपूर्वक लावून नयन करते ऐके करते पंचप्राण मग सहज दृष्टी ज्ञानपण आरती करते अतिथीचे मग लटकेचे पात्र पुढे ठेवून कल्पन लटके आढळून वाढीते अन्न मग उभयस्त जोडून प्रार्थना करते अतिथीचे असे आदराचे चांगलपण पाहून यात्रे नंदन चित्ती म्हणे प्रज्ञावंत बाळ सुशील हाया असे चित्ते अवगमन शोधे त्याचा पूर्वजन्म तो अभिरत नारायण जन्मांचे भासला मग कृपासिद्धी करून युक्ती देता झाला तयाचे हाती जे जे वदे वाणी निषेध ते पदार्थ मिरवावे उपरे करणे सांगे माता भोजन घाली सकाळ मुला ते तेवीतून सेवी सिद्ध्यांना ते कदा काळी बाळकारे नाता अग्रे त्या वाढीत तरी ते पात्रे मिरवे अद्भुत त्या ज्या पदार्थाचे नाम होत तो पदार्थ मिरवे पात्रावर मग ते अज्ञानपणे साचो कार्य करता भजन ऐसे लोटले बहुदिन नेते खेळ खेळता ते स्वनाम आनंद रात्री नंदन चालता झाला पुसन नाम एरेकडे पंक्ती बेसन भजन खेळी खेळते आपला गृही जाऊ नये सेविते काही अकिंचित अन्य ते चाटे बोटे करू नये अन्न नाते विकृते ते येथे चेष्ट इचे समान सर्व पदार्थ षटस्थान मग ते गृहींचे कदन्न तुच्छपणे वाटले त्या मग ते तयाचे तात मात्र गृही मला सी पुस्ती यथार्थ तीही व ते प्रांशळत षडस खेळ अन्नाचा म्हणते तुम्ही दारिद्र्यपणे सेविता कदन्न कांजी पाणी आम्ही नित्य सुर नदीवर जाऊन षटसन्न सेवितो तर ते असत्य मानवनीचे ते गुप्त विषयी धोरणी पाहते सरिता तिरी बैसुनी पक्षी नागनाथ वाढत असे मग त्याच्या गृहाप्रती प्रकट झाले स्वदेही मग कोश धर्माचे सहे सुचरिती अर्थ आले मग ते विप्रात नंदन स्वर्ग सरिते निते जाऊन अपार पंक्ती बेसवून षटरासांना वाढीत असे नेनो कैसे करतो गती उकला हात शेवटी ठेविते क्षिती पदार्थ विवरणावाचे पती होता पदार्थ मिरवत असे एकूण कोश धर्म आठवी केले सुरुवाचे वचन की पुढे पावणी सिद्ध कर्म सिद्ध नामे मिरवेला असे कोण जाऊनीचे ते म्हणे आचर दावे का लोकाप्रती असे कोणाचे याक्षते घडून येत नसे केले कार कोणी त्याचा बाळ विकारी असती वचन एके दिवशी हस्तसुताचा धरून बैसी अंकासने घेऊन या मुख चमना आणि कुरवाळे असते वदन म्हणे बारे मुलाकारणे भोजन घालीस तू कैसे असे पुस्तक कोडे करून दाटला सिंह भरून येतात असे म्हणे तुझं भोजन बैसोनी घालतो मी आता अंकी होणे तत्काळ ठेवून एक क्षिती हस्त ठेवणे पात्र म्हणून प्रत्यक्ष जे पात्र दिसे अन्न कोश धर्म तसे उपरी बहुधा प्रत्यक्ष म्हणे तवते पदार्थ दिसेने खाद्य उपजले हे पाहुणे म्हणे आश्चर्य मानिले मग मान तू कोणी कोश धर्म म्हणे बाळा होते कैसे कर्म प्रसन्न झाले त्याच्या नावा मजलागी सांगावे या परी म्हणे ताता ऐका आमचे खेळ आले बालक तिने सांगितले कौतुक ते तुझ प्रती सांगतो त्याने माझा हस्त धरून उकाचे कान फुंकून मवळी हस्त ठेवणे वाढावया लावले ऐसा म्हणून विप्र नेम परम संतोषला दत्तात्रय नाम चित्ती म्हणे मार्ग सुगम बाळा लागे लादला तेने करून सकाळ क्षेत्रात कीर्ती वाढली असंभवित महासिद्ध नारायणनाथ कांतिकाने आराधेला मग शतानुश सहस्र पंक्ती षटस्थांनी सेविते सेवने जाते बहुताचे कार्य होते कनक धन वसन पावते ते मग जिकडे तिकडे नागेशी कीर्ती वाहने जनप्रसिद्धी पंचविशेष संतोषणी सिद्धी इच्छिले काम पडत असे मग अंगी आले शांतपण ध्याचे गेले अज्ञानपण एके दिवशी ब्रह्मनंदन ताता जवळी बैसला ताता सिमने महाराज मम होते पुरे जगाची सौज तरी कवणे ते जयाचे काज कवणे ते पडत असे तात आणि माझा दत्तात्रय म्हणे दत्तात्रय देवाचा अवतार भुवन प्राप्तीला भेटणे तुझ लागी पाडसा नागेश म्हणे आता परतो कैसे भेटेल त्रिनंदन हेच मज लागू निवेदन करी महाराजा या पूर्वले कोशधर्म बाळातयाची भेटी दुर्गम तो एके ठाई नसे नेम अनेक क्षेत्र हिंडत असे कोल्हापूर पांचराश्वर काशी क्षेत्र मातापूर ऐसी हिंडता अनेक क्षेत्र कोटी पासी पाडसा परे प्रारब्ध योग्य करून भेटत असे दत्तात्रय म्हणे यत्नी केला भेटे लागून आतोडणे बाळका एरेकडे नागनाथ उदय आपले विचारित की ऐसा व्यसनाथवंत निजुष्टनी पावा मग पुसून मातेसे निघता झाला मुनी शोधासे मातापुराने पांचाळेश्वराशी पाहू पातला कोल्हापुरे क्षेत्र कोल्हापुरी संचलन पुस्ता होई जनकारणे तो
येथे यात्रेनंदन कोठे नाम कोणे ठाई राहत असे ऐसे ऐकून लोक असे वेळ लागले तुते म्हणते अवधूत येत असे क्षेत्रामध्ये कोणा प्रगट नव्हे रे कोण्या स्वरूपी येथे येऊन जात आहे भिक्षा मागून ऐसे जनाचे बोला ऐकून प्रत्युत्तर देत असे केवी दत्तक्षत्र सोडून एकदा पाहिन अन्य ग्राम ऐसे त्या जनाचे बोला ऐकून विचार करी मग्नात चित्ते म्हणे करून पक्वानी ग्रामात भेटून द्यावा आणि सकाळ क्षत्रा भोजन घालून पाठवावे गृहे गृहे मग तो स्वामी येता भिक्षेशी कोठून अन्न वाढते त्याचे मग सहज स्वकीर्तीचे आपणापासी येईल परिसिद्ध अन्न घेणार नाही भिक्षे लागून याचे ओळखून जाणून कोणा पाय बंधावे तयाचे अनेक माझे विचार होणे नाम गेला आहे योगद्रम तरी तोही भेटेल कृपे करून नामाभिधान ऐकून आणि मजे गेला सांगून जाणं की सेवे नको उदक सिद्ध कान आणि काते घाली भोजन तुष्ट करी शुद्धार्थी ऐसा सांगून गेला मात्र तो सेविनार नाही सिद्ध नाते ऐसा उपाय सिद्धार्थ लक्ष्मी देवळी संचाला भेटून पुजारी असे ओरी करावे असे मागून घेत ती प्रीतीसी बंदोबस्ती नेटके परी तो पुजारी भक्तिवान अतिथी पूजा करून भक्ती पंत नित्य पंक्तीसे घेऊन भोजनाते सारे तसे आयसे लुटता काही दिवस पाचारोनी पुजारास म्हणे माझ्या हाय माणूस ग्राम भोजन द्या घालावे तरी तुम्ही सहाय होणे माते कटपटे सारायण येतो तो असणे बोले त्या फार बरे आहे जे आम्ही खटपट करू सगन परी तुम्हा पासी कोठे अन्न उघेचे कैसे ग्राम भोजन सब सामर्थ्य असावे ना तर म्हणे ऐका वचन सर्व सामय ठेविले करून परे कटपटीच्या अंगावर कार्य सिद्ध आहे मग तो अवश्य म्हणणे त्या ते बोले आमचे काय जाते पुण्यासाठी धर्म कथे घडून येते आम्हाचे यायचे बोलून आता ते पुजारी गेला सो काय ते हिरेकडे ओ रे तर काय करी महाराजा कोरडे अन्नाचे घेऊन नामक्षेतीचे ठेवी कर पद्म तो पण राशी पर्वता समान तया ठाई बैसल्या अशा पर्या पाराशी निर्मित झाला स्वकरशे कृत स्नेहाने साठवण्याचे ओरे माझे विराजित मग येऊन पुजाराशी सज्ञ आणेला करे कळवणे ओरे माझे शीघ्रगतीने येऊन सिद्धाश्रम दाविला स्वस्तिसी भक्ती कथा सार समस्त गोरश काय कि मागार सदा परिशुद्धायुष्यत शतदृशम अध्याय संपूर्ण हा श्रीकृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्री नवनाथ भक्ती सार शतदृशम अध्याय समाप्त श्री स्वामी चरणार्पणमस्तु।